आत्ताच हल्लीच एका व्हेन्यूची तोडफोड केली आणि त्यांनी असं स्टेटमेंट इश्यू केलं की आता आम्ही परत हे सुरू नाही करणार जोपर्यंत आम्हाला खात्री वाटत नाही की आम्ही सुरक्षित आहोत. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. जोक होता, पॉलिटिकल जोक होता, सांगून करतोय, पॉलिटिकल कॉमेडीच करतोय. आणि वर्षानुवर्ष आपल्याकडे पॉलिटिकली गोष्टींवरती टिप्पणी करणं हे सटॅरिकल फॉर्म आपल्याकडे अनेक वर्षांपासून चालू आहे. म्हणजे आचार्य अत्रेंपासून सगळे ह्या फॉर्मची कॉमेडी लिहायचे, करायचे, ती छापली जायची आणि ती बघायला त्या काळचे नेते यायचे, ज्यांच्याबद्दल जोक होत आहेत ते ऑडियन्समध्ये बसून हसायचे. हे आपल्याकडे ही परंपरा आहेच की. मी उचलले कचरे कुठले कुठले. एक ती ताई आली नव्हती झाडू मारायला, तर कुठल्या तरी एका शहर आठवत नाही, परत नाव नको घ्यायला पाहिजे, शहराची लोक उठतील माझ्यावर. तिथे गेले होते, तिथे इतका कचरा होता मेकअप रूम्समध्ये, इतकं घाण होतं टॉयलेट सगळं. मी स्वच्छ केलं हाताने माझ्या. क्या लगता है तुम्हें कला और कलाकार इस दुनिया के सारे युद्ध समाप्त कर सकते हैं? तर मग तो मुलगा मला म्हणतो की समाप्त नहीं कर सकते लेकिन उन्हें सहने की ताकद जरूर दे सकते. क्या बात है. एखादा अत्यंत सिरियस रोल असला तर त्याचं कास्टिंग करताना तुम्ही कास्टिंग डिरेक्टर म्हणून समीर चौगुलेंचा विचार कराल का? नाही करणार. पण ह्याचा अर्थ तो ते रोल चांगला करणार नाहीत असं नाही आहे. समीर चौगुले तो रोल उत्तम करतील कारण ते एक उत्तम नट आहेत. आणि मराठी गुजराती थोडेसे दुश्मन आहेत एकमेकांचे. कारण मलाच असं वाटायचं की सगळे मराठी जेव्हा एकत्र जमतात तेव्हा उगाच एक गुजरात्यांबद्दल असं एक बोलतात असं मला वाटायचं. तर ते तसं नसून ते गुजराती पण असं पण आहे, ते पण आपल्याबद्दल बोलतात. थोडंसं काहीतरी आहे. तुम बिन मोरे विदेशी पेहरवा कैसे कटे बरसात रे. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाब नीती चॅनलच्या छापा गाठा या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या भेटीला अशी अभिनेत्री आली आहे जिला तुम्ही तारे जमीन पर पासून ते सध्याच्या जवानपर्यंत आणि द वॅक्सिन वॉरपर्यंत अशा अनेक मराठी, हिंदी आणि मालिकांमधून, चित्रपटांमधून पाहिलं आहे. तर आज आपल्या भेटीला आली आहे गिरिजा ओक गोडबोले. नमस्कार गिरिजा. नमस्कार रोहन. तुझं इसाब नीतीमध्ये मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी तुला एक छोटंसं गिफ्ट इसाब नीतीकडनं देतो, ते तू स्वीकारावंस, जेणेकरून कार्यक्रम अधिक चांगला होईल आपला आणि गप्पाही चांगल्या होतील. धन्यवाद. गिरिजा, आम्ही तुला जवळजवळ आज 20-25 वर्ष बघतोय. नाटक, सिनेमा, त्याच्यानंतर ॲड फिल्म्स आणि आमची इसाब नीतीची खरीच इच्छा होती की गिरिजाने एवढ्या वर्षाचा जो अनुभव मिळवलेला आहे आणि एवढ्या वर्ष जे इंडस्ट्रीला तिने भरभरून मनोरंजन केलं आहे आमचं सर्वांचं, तर तिला भेटावं. तर मुळात लोकांना तुझी खूप वेळेला खूप मुलाखती झाल्या आहेत, पण तुझी एक अशी जी आम्हाला नेहमी स्क्रीनवर दिसणारी तू दिसली आहेस, पण नाटक हे तुझ्या रक्तामध्ये आहे. कारण की तू जी नाटकं केली आहेस ती मुळात हिट झाली आहेत असं आम्हाला नेहमी वाटतं आणि तू लकी चार्म आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यू. तर मुळात पहिला प्रश्न हाच आहे की नाटक करताना मी कोण, म्हणजे मी कोण आहे, आणि तो प्रश्न तुला कधी पडतो का? म्हणजे ह्या अर्थाने की कुठलंही नाटक करताना एक व्यक्ती आणि भूमिका ह्या वेगवेगळ्या असतात, त्या जोडताना तू कशी जोडतेस आणि त्याच्यामागे थॉट प्रोसेस काय असते, आणि तेव्हा तुला मी गिरिजा ओक अशी समोर नेहमी येतेस की एक भूमिका म्हणून येतेस की तुझ्या भावना त्यामध्ये येतात कुठली भूमिका करताना? मला वाटतं फक्त नाटक नाही, कुठलीही भूमिका करताना थोडासा तुमच्या दिसण्याचा जो भाग असतो तो धरूनच तुमचं कास्टिंग केलं जातं. म्हणजे गिरिजा अशी दिसते तर ते पात्रही तसंच दिसणारं हवं असतं म्हणून गिरिजाचं कास्टिंग तिथे होतं, नाही तर मग दुसऱ्या कोणाचं तरी झालं असतं. तर थोडंसं तुम्ही दिसता कसे किंवा तुम्ही कसे बोलता किंवा तुमचा एकूण स्वभाव कसा आहे, त्याचं परसेप्शन कसं आहे, यामुळे तुम्हाला भूमिका मिळते. म्हणजे मला एका विशिष्ट प्रकारच्या भूमिका मिळतात कारण लोकांना मी एका विशिष्ट प्रकारची वाटते.
तर ते त्यांचं माझ्याबद्दलचं परसेप्शन आहे किंवा ते त्यांचं माझ्याबद्दलचं मत आहे. त्यामुळे त्या भूमिका मला मिळतात. तर थोडंसं मी त्याच्यात असणं हे अपेक्षितच असतं. मी खूप वेगळीच दिसायला लागले किंवा वेगळीच बोलायला लागले तर कदाचित ते भूमिकेला साजेसं होणार नाही. किंवा एखाद्या डिरेक्टरची अशी मागणी असेल की तूच भूमिका करावी पण तू असं दिसू नये, तू केस बदल किंवा तुझं पूर्णपणे अपिअरन्स बदल, हेही आपण बऱ्याचदा बघतो. खूप लोक खूप पूर्णपणे कायापालट करून एखाद्या भूमिकेत प्रवेश करतात. तर आता ते कोणाची कशी रिक्वायरमेंट आहे ह्यावर अवलंबून असतं. माझ्या बाबतीत आत्तापर्यंत बऱ्यापैकी माझ्यासारखीच दिसणारी मुलगी हवी आहे म्हणून त्या भूमिकेत माझी निवड होते. आता मुद्दा असा होतो की दिसते आपल्यासारखी, बोलणं आपल्यासारखं हवं असतं कारण लोकांना माहिती आहे मी कसं बोलते, हावभाव साधारण माझे आवडले असतात म्हणून माझं कास्टिंग होतं. पण व्यक्ती वेगळी, म्हणजे सगळंच माझ्यासारखं पण मी नाही. सो इथे प्रश्न पडायला लागतो की मग वेगळं काय करायचं. दिसणं बदलू शकत नाही, बोलणं फार बदलू शकत नाही, थोडासा आवाज मॉड्युलेट करू शकतो, सगळेच नट करतात, थोड्याफार प्रकारे आपण ते करू शकतो. पण त्या पलीकडे जाऊन अजून काय वेगळं करायचं भूमिकेत जेणेकरून ती पूर्णपणे गिरिजा होणार नाही पण त्यात बरीचशी गिरिजा तरी असेलच. तर हा एक खूप मस्त प्रश्न असतो प्रत्येक भूमिकेच्या वेळेला की ती रेषा कुठे ओढायची, कुठे मी थांबते आणि कुठे ती भूमिका सुरू होते, हे मला महत्त्वाचं वाटतं. तर आता प्रत्येक जॉनरानुसार किंवा काय प्रकारचं नाटक आहे, काय प्रकारची भूमिका आहे त्याच्यानुसार ते थोडं थोडं बदलतं. तर आता मी ज्या अत्यंत वास्तववादी भूमिका केल्या आहेत किंवा जी नाटकं अशी आहेत जी खूप जिला रिअलिझम म्हणतो आपण अशी आहेत, त्यात मुळात सगळं खूप सहज करणे, अत्यंत वास्तवाशी जोडलेलं असणे ह्याला महत्त्व असतं. मग त्यात खूप फाईन बदल करावे लागतात. काही थोड्या लकबी, थोडी बोलण्याची वावरण्याची पद्धत, मग तुम्ही तुमचे कपडे कसे सावरताय किंवा ह्या थोड्याफार फरकाने, म्हणजे आपल्या घरातल्या मावशी, आत्या, काकू, मामी ह्या सगळ्या साड्या नेसतात पण त्या प्रत्येक जणाची साडी वागवायची पद्धत थोडी थोडी वेगळी असते. मग तसं काहीतरी आपल्याला आणता येईल का शारीरिक अभिनयात. वाचिक अभिनयात आपल्याला अजून काय वेगळेपण आणता येईल, उच्चार थोडेसे बदलता येतील का, किंवा प्रत्येक लेखकाची लिहायची शैली वेगळी असते त्यामुळे आपसुकच भाषा बदलते. सगळी पात्र ही माझ्यासारखीच भाषेचा उपयोग करत नाहीत, तर ती त्या लेखकाने कशी ती पात्र लिहिली आहेत तशी त्याची ती भाषा असते. तर त्यांनी थोडासा बदल होत जातो. काय सिच्युएशन आहे, काय तिथे परिस्थिती आहे ज्याच्यात ती व्यक्ती कसं रिॲक्ट करते. म्हणजे एखाद्या गोष्टीला मी खूप शांतपणे कदाचित रिॲक्ट करीन पण मी ती भूमिका जी करते ती रागीट मुलीची असेल तर मग ती कसं सगळ्या गोष्टींना रिस्पॉन्ड करेल, यामध्ये थोडे बदल होऊ शकतात. असं थोडे बदल, पण हे वास्तववादी भूमिकांचं झालं. मग माझ्या वाट्याला काही अशी नाटकं आली आहेत ज्यांचा असा काही फार वास्तवाशी संबंध नव्हता. म्हणजे ठकीशी संवाद नावाचं आत्ता मी जे नाटक करते त्यात मी मुळात व्यक्तीच नाही आहे, मी नक्की कोण आहे त्यात हा संभ्रमच राहतो अख्खं नाटकभर. मग त्यात मला असा एक मोकळा कॅनव्हास होता आणि कुठलेही रंग वापरा, कितीही वापरा, कशाचं चित्र काढायचं तर तेही काही ठरवलेलं नाही आहे. तर त्यात असं खूप पात्र कसं बनवायचं त्यातून त्या सगळ्या हवेतनं, हा एक फारच इंटरेस्टिंग मुद्दा होता. तर असं कुठेतरी तुम्हाला ठरवावं लागतं की इथे मी गिरिजाला डोकावू देणार नाही आणि हे गिरिजासारखंच हवं आहे कारण तेच अपेक्षित आहे, कारण त्यांना ते बघायचं असेल कदाचित. तर ते आता थोडंसं दिग्दर्शकावर अवलंबून असतं, थोडंसं आपल्यावर. पण नाटकाच्या बाबतीत विशेषतः हा मुद्दा येतो की तुम्ही रोज एक वेगळा प्रयोग करता. म्हणजे अगदी रोज म्हणजे दर दिवशी नाही, पण ज्या दिवशी प्रयोग असतो त्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक अख्खा दिवस जगलेला असतात. मागच्या प्रयोगापासून ते आत्ताच्या प्रयोगापर्यंत मध्ये एक जे काही 2 आठवडे गेले आहेत, 1 आठवडा गेला आहे, महिना गेला आहे, जो काही कालावधी गेला आहे, तेवढा वेळ तुम्ही तुमचं एक आयुष्य जगला असतात. त्यात तुम्ही तुमचे काही अनुभव गोळा केले असतात जे आधीच्या प्रयोगापेक्षा वेगळे असतात. आपण रोज एक नवीन व्यक्ती म्हणून उठतो कारण आपल्या गाठीशी एक कालच्या दिवसाचा अनुभव जोडलेला असतो. आपण काल सकाळी ही व्यक्ती नव्हतो. नदी जशी प्रवाही असते, असं म्हणतात की ते पाणी एका पॉईंटला ते पाणी कधीच सेम नसतं, ते वेगळं पाणी वाहत असतं. त्यामुळे नदी ही सतत बदलत असते, तसेच आपण असतो, प्रवाही असतो. तर म्हणून मला नाटकाचे प्रयोग मजेदार वाटतात कारण त्यात थोडंसं काहीतरी त्या अनुभवातलं येत जातं नकळत. कधीतरी थोडंसं त्या दिवसातला मूड येतो, कधीतरी काहीतरी आपल्या डोक्यात असतं आणि ते थोडंसं आपल्या डोक्यात चालू असतं. एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस असतो, उठल्या पाठीत चमक भरली असते, त्यामुळे थोडंसं त्रास होत असतो, डिस्कम्फर्ट वाटत असतो, तो येतो कधी कधी त्या प्रयोगात.
म्हणून नाटक मला जिवंत वाटतं, कारण तिथे आपण पूर्णपणे गिरिजाला बाहेर नाही काढू शकत. थोडासा तिचा अनुभव, थोडंसं तिचं आयुष्य हे त्या त्या प्रयोगात उतरतं आणि तीच मला गंमत किंवा तीच मजा वाटते नाटक या माध्यमाची. गिरिजा, तुला असं वाटतं का की भूमिका तुला निवडते की तू भूमिकेला निवडतेस? दोन्ही असतं. मला वाटतं की मी आता म्हणाले तसं की एखादी भूमिका मी करावी असं कोणाला तरी वाटतं. नटांच्या बाबतीत असं असतं ना की आमच्या हातात फार असा मोकळी निवड नसते. म्हणजे असं नसतं की आता हे सगळे रोल आहेत उपलब्ध, जा निवडा, असं नसतं. जे रोल आमच्या वाट्याला येतात त्यांना हो म्हणायचं का नाही म्हणायचं हे आमच्या हातात असतं. एखादा रोल आपल्या वाट्याला आलाच नाही तर मग काय करणार, मग आपण तो निवडू शकतच नाही. तर भूमिकाच नटांना निवडते, किंबहुना मी म्हणेन कास्टिंग डिरेक्टर, प्रोड्युसर हे नटांना निवडतात. त्यामागे अर्थातच त्यांचा काहीतरी विचार असतो. ही भूमिका ह्या व्यक्तीने का करावी, यामागे वेगवेगळी कारणं असतात. एक सगळ्यात महत्त्वाचं आणि साधं कारण हे असतं की ही भूमिका ही व्यक्ती चांगली करेल. त्या पलीकडे जाऊन आता काही व्यावसायिक कारणं पण असतात. या व्यक्तीला किती फॉलोईंग आहे, ही व्यक्ती किती ऑडियन्स आणू शकेल, फेस व्हॅल्यू काय आहे, म्हणूनही अनेकदा भूमिका एखाद्या व्यक्तीला दिली जाते. कारण साधारण माझ्यासारखी दिसणारी, साधारण माझ्या वयोगटातली, साधारण माझ्यासारखं काम करू शकणारी अजून एक व्यक्ती, अजून 2 व्यक्ती असूच शकतात. तर आता त्या 3-4-5 जणींपैकी कोणी ही भूमिका करावी हा एक कोणाचा तरी विचार असेलच ना. आता मला जे जवळून ओळखतात त्यांना माझ्याबद्दल 4 अजून गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे त्यांना कदाचित असं वाटू शकेल की ही भूमिका गिरिजाने करावी. पुन्हा एकदा मी ठकीचंच उदाहरण देईन. ती इतकी वेडी भूमिका आहे की ती मला नाही माहिती कोण करू शकलं असतं, कारण त्याच्यात खूपच वेडेपणा अपेक्षित होता आणि तो मी करते सुद्धा. तर मी किती वेडेपणा करू शकते हे माझ्या खूप जवळच्या मित्रमैत्रिणींना माहिती आहे. तर अनुपम हा माझा एक चांगला मित्र असल्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच हे ठरवलं होतं की ही गिरिजालाच विचारू. आणि त्यांनी इव्हेंच्युअली ते नाटक डिरेक्ट केल्यानंतर त्याला असं वाटलं की बरोबर होता माझा निर्णय. तेवढा वेळेपणा मी त्याच्या अपेक्षेनुसार करू शकले. पण काही लोकांना, आता तुम्ही मगाशी आपण बोलत होतो तेव्हा हे म्हणालात की समीर चौगुले यांचा तुम्ही इंटरव्ह्यू केला आणि एक विरोधी नट जे सतत आपल्याला हसवतात, ते गंभीर विषयांवरती फिलॉसॉफिकल बोलतात, हे लोकांना पटकन असं वाटत नाही. एखादा अत्यंत सिरियस रोल असला तर त्याचं कास्टिंग करताना तुम्ही कास्टिंग डिरेक्टर म्हणून समीर चौगुलेंचा विचार कराल का? नाही करणार. पण ह्याचा अर्थ ते रोल चांगला करणार नाहीत असं नाही आहे. समीर चौगुले तो रोल उत्तम करतील, कारण ते एक उत्तम नट आहेत. पण असं होतं ना की ती भूमिका त्यांना निवडत नाही. मग इथे त्यांचा प्रश्न नसतो. त्यांच्या हातात असतं तर त्यांनी भूमिका निवडली असती, पण त्यांना ती मिळतच नाही. तर थोडंसं नटांच्या बाबतीत असं होतं की आम्ही त्या प्रक्रियेच्या शेवटाला प्रोजेक्टमध्ये इन होतो. ते कोणीतरी लिहावं, मग ते कोणीतरी प्रोडक्शन करायला घ्यावं, मग त्याचा एक डिरेक्टर नेमावा किंवा तो आधीपासून त्या स्क्रिप्ट बरोबर असावा, मग त्याच्या मनात हे यावं की आपण ह्या व्यक्तीला विचारूया का, मग ती भूमिका आमच्याकडे येते. मग आमच्या हातात फक्त हो म्हणणं किंवा नाही म्हणणं असतं. तर असं हो नाही म्हणायची आत्तापर्यंत सुदैवानं माझ्याकडे नेहमीच मुभा राहिली आहे. अशी वेळ आत्तापर्यंत आली नाही आहे की आता पोटा पाण्यासाठी आली ती भूमिका मला स्वीकारावी लागते. सुदैवानं आत्तापर्यंत तरी असं नाही आलं आहे. अर्थात काही आर्थिक गणितं असतात. माझंही घर आहे, परिवार आहे, मुलगा आहे, त्यामुळे असं मी वाटेल ते नाही म्हणायला येईल तसं वागू शकत. म्हणजे नाही आवडलं तर करणारच नाही असं नाही आहे. काही गोष्टी मी आर्थिक गणितं बसवायला सुद्धा करते, पण मन मारून किंवा नाही करायची आहे भूमिका पण तरी करावी लागते, किंवा एखादं प्रोजेक्ट नाही करायचं आहे पण तरी आता काय करणार, अशी इतकी वेळ आजपर्यंत माझ्यावर आली नाही आहे. तर एका अर्थाने हो, मी काही भूमिका निवडल्या आणि काही नाही, पण दुसऱ्या अर्थानं आत्तापर्यंतच्या सगळ्या भूमिकांनी मुळात मला निवडलं. गिरिजा, एक वेगळा प्रश्न असा आहे की खरंच नाटकाने समाज बदलतो का, किंवा तुझी त्याच्याबद्दलचं मत काय आहे की पूर्वी नाटकांनी खूप वेळेला काही संस्कार व्हायचे. पूर्वीची नाटकं बघितल्यानंतर एखादं वाक्य, एखादी घटना ही दूरपर्यंत कधीकधी एखाद्याचं आयुष्य बदलू शकत होती. तर हल्लीचे नाटकं ज्या पद्धतीने, चांगली नाटकं आहेत, नाही असं नाही, पण तरीसुद्धा त्याने खरंच समाज बदलतो असं वाटतं की फक्त मनोरंजन हेच त्याच्या मागचं? ह्याचं काहीच सरळ उत्तर नसू शकतं. ह्याचं सरसकट नाही असंही उत्तर नाही आणि हो असंही उत्तर नाही आहे प्रामाणिकपणे. कलेत जे काही घडतं त्यांनी प्रबोधन होऊ शकतं का, किंवा बदलू शकतं का, किंवा सकारात्मक काही होऊ शकतं का, मला माहीत नाही. कदाचित हो, पण
सगळंच्या सगळा भार फक्त कलाकार आणि कलेवर टाकावा का प्रबोधनाचा, तर त्याचंही उत्तर सरळ सरळ हो किंवा नाही नाही आहे. मला एक मात्र नक्की वाटतं की जे काही चाललं आहे ते सोसण्याची, सहन करण्याची ताकद आपल्याला या गोष्टींमधून नक्की मिळते. आपल्या आसपास जे काही चालू असेल ते कितीही बिकट असलं तरी त्यातून जायची, ते सहन करायची आपल्याला क्षमता मनोरंजनातून मिळते. आपल्याला काहीतरी असतं जिथे आपल्याला मन हलकं होतं, बघावंसं वाटतं, बरं वाटतं. त्यामुळे आमच्या नाटकात आत्ता मी करते त्याच्यात एक वाक्य आहे, क्या लगता है तुम्हें कला और कलाकार इस दुनिया के सारे युद्ध समाप्त कर सकते हैं. तर मग तो मुलगा मला म्हणतो की समाप्त नहीं कर सकते लेकिन उन्हें सहने की ताकद जरूर दे सकते हैं. तर मला वाटतं कलेकडे तशा पद्धतीने बघावं. जे आपल्याला एरवी साध्य नाही करता येत ते कलेच्या माध्यमातून करता येतं. एक्सप्रेशन हे महत्त्वाचं आहे माणसासाठी. आपण प्राणी असलो तरी आपण पूर्णपणे ॲनिमल्स नाही आहोत, आपण प्राणी नाही आहोत, आपण बुद्धिजीवी प्राणी आहोत. त्या बुद्धीचा, त्या भावनांचा, ते सगळं आपल्याला जे वाटतं ना सगळ्यांना, त्याचा काहीतरी एक आउटलेट असलं पाहिजे. मग ते तुम्ही स्वतः करा किंवा तुम्ही दुसऱ्या कोणीतरी केलेलं पहा, इफेक्ट तोच असतो. मी जेव्हा एखाद्या भूमिकेतून अशा एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तिमत्वाला वाचा देते जे लोकांना मनातून वाटत असतं पण करता येत नसतं, बोलता येत नसतं, तेव्हा लोकांना ते बघून वाटतं की हां मला पण हेच बोलायचं होतं. आणि मग प्रेक्षक येऊन म्हणतात की मी रिलेट केलं, मी कनेक्ट केलं. म्हणजे काय, तुम्ही स्वतःला तिथे पाहिलं आणि तुम्ही जे नाही करू शकताय ते त्या पात्राने करून दाखवलं, म्हणून तुम्हाला 2 क्षण का होईना बरं वाटलं, दिलासा मिळाला. मी एकटी नाही आहे किंवा मी करते ते चुकीचं नाही आहे किंवा काही घडूच शकत नाही माझं आयुष्यात असं नाही आहे. काहीतरी होप आहे, काहीतरी एक आशेची किरण आहे असं तुम्हाला जर माझ्या पात्रातून वाटलं तर हेच असतं रिलेट करणं किंवा कनेक्ट करणं. मग आता हे सकारात्मकच झालं. असंही होऊ शकतं की तुम्ही एखादी गोष्ट बघितली आणि तुम्हाला एखादी आयडिया आली आणि तुम्ही जर कधी वाईट केलं. तर मला असं वाटतं प्रत्येकाने आपण काय करतोय, कुठे करतोय सादर, काय माध्यम आहे ते, त्याची काय पोच आहे, आपल्याकडे कोण बघतायत ह्याचं भान ठेवावं. पण सगळ्याच गोष्टींचा भार स्वतःवर घेणं कितपत योग्य आहे मला माहीत नाही. म्हणजे सगळं समाज प्रबोधन फक्त कलाकार करतात का, तर नाही, असं नाही आहे. पण नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये जे घडतंय ते समाजाचा आरसा आहे का, तर काही प्रमाणात हो. नाटकात, चित्रपटात जे घडतंय समाज त्याचा आरसा आहे का, तर काही प्रमाणात तेही खरं आहे. पण सरसकट हो किंवा नाही याचं असं उत्तर नसू शकतं. आत्ता असं झालं आहे ना की हे व्हायरॅलिटी नावाची जी गोष्ट आहे त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीचं काय पुढे होत जाणार आहे त्याला डॉमिनो इफेक्ट म्हणतात. म्हणजे एक ते छोटं तो पीस पडला की सगळे एकाला पत्त्याचा बंगला पडल्यासारखं सगळं पडत जातं. असं काहीही आउट ऑफ प्रपोर्शन हे होत चाललं आहे, ब्लो होत चाललं आहे. आणि मग कधी कधी असं वाटतं की मग काही बोलावं की नाही, मुळात आपली मतं मांडावं की नाही. कारण मतं मांडायला जर भीती वाटायला लागत असेल तर हा कुठेतरी खूप बेसिकमध्ये प्रॉब्लेम आहे. तसं नसायला हवं. तुम्हाला एखादं मत पटत नाही आहे तर त्याबद्दल तुम्ही तुमचं वेगळं मत नमूद करू शकता किंवा निषेध व्यक्त करू शकता. पण आत्ताच हल्लीच एका व्हेन्यूची तोडफोड केली आणि त्यांनी असं स्टेटमेंट इश्यू केलं की आता आम्ही परत हे सुरू नाही करणार जोपर्यंत आम्हाला खात्री वाटत नाही की आम्ही सुरक्षित आहोत. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे त्या व्हेन्यूमध्ये एका कमेडियननी येऊन एक जोक केला आणि त्यावर एका संस्थेने त्यांच्यावर हल्ला केला. हे सगळं हे दुर्दैवाचं आहे. मी असं म्हणत नाही की तुमच्या भावना कशा दुखावल्या गेल्या, भावना दुखावल्या असतील, मान्य आहे, त्या भावना आहेत. आता त्या दुखावल्या नाही दुखावल्या हे त्यांचं वैयक्तिक एक्सप्रेशन आहे. पण म्हणून एखाद्या जागेची तोडफोड करावी हे उत्तर आहे का, हे आपण प्रत्येकालाच विचारलं पाहिजे. आता ह्यावर अनेक कमेंट्स येणार आणि ह्याबद्दल खूप बोलणार लोक. पण मला जेन्युइनली असं वाटतं की एखाद्या वास्तूची तोडफोड करणे जिथे कलेला एक्सप्रेशन मिळतं हे तुम्हाला खरंच योग्य वाटतं का, ही विचार करण्याची गोष्ट आहे. क्रिशा, आम्ही कालच पेपरमध्ये वाचलं की मुंबईतली नाट्यगृह म्हणजे गडकरीचं नाट्यगृह नूतनीकरण चालू आहे, दामोदरचं चालू आहे, नंतर मी भायकाळ्यासारखं नवीन झाल्या ती थोड्या प्रमाणात प्रयोग होतात, टेक्निकल काही इश्यूज आहेत. तर कलाकार म्हणून एकतर तुमच्याकडे नाट्यगृह कमी आहेत, जी आहेत ती चांगल्या स्थितीत नाही आहेत. आणि जसं तू म्हणालीस त्याप्रमाणे हे सगळे तोडफोड आणि जिथे कुठे काही गोष्टी स्टुडिओ उभे करायचे तर ते तोडली जातात या भीतीदायक याच्या पद्धतीने.
तर पूर्वीचे जे कलाकार होते जसे श्रीराम लागू आहेत किंवा निळू फुले हे सगळे समाजकारणातून पण गोष्टी करत होते. तर हल्ली हे कलाकार फक्त बोलायचं म्हणून बोलतात आणि मग सामाजिक गोष्टीकडे त्या दृष्टीने स्टँड घेत नाहीत असं काही वाटतं का? म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे मला असं म्हणायचं की फक्त बोलतात पण ॲक्च्युली सामाजिक गोष्टी ज्या असतात म्हणजे उदाहरणार्थ बॅकस्टाईड आर्टिस्ट संदर्भातल्या काही गोष्टी आहेत किंवा जसं म्हटल्याप्रमाणे आता प्रशांत दामलेंनी सांगितलं की आता मी रिझाईन देतो अध्यक्षपदाचा. नंतर पुन्हा त्यांनी अजित बोरेंनी त्यांना सांगून मग पुन्हा ते त्या परत राहिले. पण म्हणजे ते तुम्ही जसं म्हणाल्याप्रमाणे भीती वाटायला लागली आहे का ह्या गोष्टींची की आपण बाबा त्या विषयावर नको बोलूया कारण की त्याने मग ट्रोल होतो आणि मग त्याच्यानंतर मग सगळं आपलं करिअरवर तो एक वेगळ्या प्रकारचा भार येतो. ओव्हरऑल आय थिंक बोलण्याची भीती वाटूच लागली आहे. हे खरंच आहे. आपण काय बोलतोय आणि कुठे बोलतोय सगळ्यात महत्त्वाचं आहे. घरात बोला काय बोलायचं ते ॲज लॉंग एज यू नॉट इन फ्रंट ऑफ द कॅमेरा ऑन झाला की सगळे कॉन्शियस होतात की आता आपण काय बोलतोय. हे चांगलं आहे का वाईट आहे मला नाही माहीत. सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की मग तुम्ही जे बोलता त्यावर काही ताबाच नाही, मग कोणी विचारच करणार नाही, भान ठेवा तुम्ही काय बोलताय त्याचं. तर हो एक प्रकारचं भान असलं पाहिजे. पण आता ते काय ना त्याचा काही सरसकट लॉ नसू शकतो. भान म्हणजे नक्की काय, त्याची सीमा काय, तुम्ही कशाला योग्य म्हणता आणि कशाला अयोग्य हे इतकं वैयक्तिक झालं आहे की एखाद्या व्यक्तीला वाईट वाटलं तर त्यांनी हाणामारी केली आणि संपला विषय. काय करणार काय तुम्ही? असं कुठल्या कोर्टात जाऊन तुम्ही कुठे न्याय मागणार की हे बरोबर आहे आणि हे बोलले तर नाही बरोबर आहे? असं नाही असू शकत ना. हे इतकं विचित्र आहे की त्याचं तुम्ही कसं ठरवणार की कुठे भावना दुखावली जाते कशामुळे, ह्याचं तुम्ही न्याय कसा देणार या गोष्टीवरती? एखादी व्यक्ती म्हणेल की जोक होता, तुम्हाला वाईट वाटलं तर मी काय करू? जोक होता, पॉलिटिकल जोक होता, सांगून करतोय, पॉलिटिकल कॉमेडीच करतोय. आणि वर्षानुवर्ष आपल्याकडे पॉलिटिकली गोष्टींवरती टिप्पणी करणं हे सटॅरिकल फॉर्म आपल्याकडे अनेक वर्षांपासून चालू आहे. म्हणजे आचार्य आत्रेंपासून सगळे ह्या फॉर्मची कॉमेडी लिहायचे, करायचे, ती छापली जायची आणि ती बघायला त्या काळचे नेते यायचे, ज्यांच्याबद्दल जोक होत आहेत ते ऑडियन्समध्ये बसून हसायचे. हे आपल्याकडे ही परंपरा आहेच की. पण आता भावना दुखावल्या गेल्यात आणि मग तोडफोड झाली आहे. तर आता असं म्हणायचं का की अशी कशी तुझी भावना दुखावली गेली, तर हे पण बरोबर नाही आहे. भावना दुखावली गेली तर गेली. आता म्हणजे आपण कसं म्हणणार की तुझी भावना दुखावली जाऊ शकत नाही, असं कसं म्हणणार? तुझी भावना आहे, ती दुखावली गेली तर मी काय करू शकते त्याच्याबद्दल? मी योग्य अयोग्य हा निर्णय कसा घेणार? मी जे बोलले ते मी बोलले, ते तुला आवडलं नाही. हा इतका गडबडीचा विषय आहे ना की ह्याबद्दल काही न्यायनिवाडाही करता येत नाही. त्यामुळे मग सोपं काय, गप्प बसा. असं करत 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 हळूहळू फ्री स्पीच धोक्यात येते. आणि नाट्यगृहांची स्थिती म्हटली तर नाट्यगृहांची स्थिती सुधारण्यासाठी काय लागतं? हेतू आणि पैसा. हेतू नाट्यगृह चालवणाऱ्यांचा असला पाहिजे. पैसा नटच आणून देतात ना, म्हणजे नाटक करणारेच आणून देतात, नट एकटे नाही. पण नाटक करणारे जे सगळे असतात, प्रोड्युसर, डिरेक्टर, अख्खी मंडळी, आम्ही जर तिथे प्रयोग केला नाही तर तिथून तिकीट कसं भरणार आणि तुम्हाला भाडं कसं मिळणार? मग त्या भाड्याचं तुम्ही काय करता हे पण आम्हीच मॉनिटर करायचं का? एखाद्या वास्तूत जाऊन जेव्हा आम्ही प्रयोग लावतो, 500-500ची तिकीटं विकून देतो तुम्हाला, ते कोण करतंय? ते नाटक आम्हाला बघायला येतात ना, आम्ही कष्ट केलेत ना आमच्या अख्ख्या टीमनी. मग पैसे आम्ही आणून देतोय ना, मग हेतू तरी असू दे की तुमचा. सो गप्पा मारतो असं नाही आहे, नाटक करतो हे काम आहे आमचं. आम्ही जाऊन टॉयलेट्स पण स्वच्छ करायची अपेक्षा आहे का? मग ते समाजकारण होतं का आमचं? तर तसं सांगा, तेही करायला तयार आहे. मी उचलले कचरे कुठले. एक ती ताई आली नव्हती झाडू मारायला, तर कुठल्या तरी एका शहर आठवत नाही, परत नाव नको घ्यायला पाहिजे, शहराची लोक उठतील माझ्यावर. तिथे गेले होते, तिथे इतका कचरा होता मेकअप रूम्समध्ये, इतकं घाण होतं टॉयलेट सगळं. मी स्वच्छ केलं हाताने माझ्या, कारण मला वापरायचं आहे, माझ्या कलाकारांना वापरायचं आहे, माझ्या आसपासच्या. मग काय करणार? कडी लागत नव्हती तर मी एका आमच्या स्पॉट दादाला बोलवून, मी एकटी मुलगी होते त्या अख्ख्या टीममध्ये, कोणाला बोलवणार दाराशी उभं राहा मी कपडे बदलेपर्यंत? मी आमच्या एका सेटिंगवाल्या दादाला बोलवलं. मी त्याला म्हटलं, दादा असं झालं आहे, तुम्हाला काही काळजी नको करताय, मी उभा राहतो इथे. तो अख्खा वेळ दार धरून उभा राहिला, मी आतमध्ये साडी बदलली. काय बोलणार? ह्या प्रयोगाला ज्याच्यात मी 1.5-2 तास खपून प्रयोग करणार आहे, ज्याचं तिकीट विकत घेऊन लोक येणार आहे, आम्ही नाटक भाडं भरतोय, फुकटात थोडी करतोय आम्ही. उपकार कोणाचेच कोणावर नाही आहेत, हा बिझनेस आहे.
बिझनेस काय आहे, आम्ही नाटक करणार, तुम्ही नाट्यगृह देणार, आम्ही उत्तम नाटक करतो, नाट्यगृह स्वच्छ नाही म्हणून आजचा प्रयोग डाव्या हाताने करायचा असं करतो का आम्ही? तर नाही, आम्ही प्रेक्षक मायबापांसाठी नाटक करणार, कारण आम्ही नाटकवाले ना. तो जुनून आमचा जात नाही, तुमचा गेलेला आहे ऑलरेडी. तुम्ही नाही ठेवत आहात नाट्यगृह चांगली, पण आम्ही चांगलं नाटक करतोय. मग हा एक्सचेंज योग्य कसा झाला, बरोबरीचा कसा झाला? हा तर तोटा आहे ना आमचा. तर मग मला असं वाटतं की नाटक करणारे जर बोलतात याबद्दल, तर बोलणं एकच ते करू शकतात, बाकी ते करणं म्हणजे नाटक करतात. अजून काय करणार आम्ही जाऊन त्या प्रयोगांना तिथे जाऊन स्वतः जाऊन तिथे करतो ना नाटक. पण फिल्म थिएटर्समध्ये प्रिंट्स प्ले केल्या जातात, तो कलाकार जाऊन तिथे दरवेळेला तिथे तुमच्यासमोर नाचत नाही, पण त्याची अवस्था बऱ्यापैकी चकाचक असते. मी तोच म्हटलं ना, मी जेव्हा PVR मध्ये जातो, एक फ्रॅग्रन्स असतो, एक त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी असते. हे खूप दूर चाललं, पण तरी एक बेसिक जरी आपण एक नॉर्मल जरी कुठलं म्हटलं तरी तिथे हल्ली आता ते सगळंच झालंय, पण तरी सुद्धा त्यातल्या त्यातमध्ये बरे असं. पण नाट्यगृहामध्ये जशी मी एंट्री मारली, म्हणजे मला असं वाटलं की रवींद्र नाट्य मंदिर आता नवीन सुरू झालंय, तर आपण लवकर 100 दिवस पहिले बघून घेऊया, नंतर काय त्याचा आवाज चालू हे सांगू शकत नाही. इतकी मुंबईतली नाट्यगृह बरीच बरी आहेत खरं सांगावं तर. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, पिंपरी चिंचवड अनेक अशी सेंटर्स आहेत जिथे उत्तम नाट्यगृह आहेत, वर्षानुवर्ष चालत आहेत. एखादी वास्तू जुनी असण्याला प्रॉब्लेम नाहीये, ती घाण असण्याला प्रॉब्लेम आहे. आता शिवाजी मंदिर किती जुनं आहे, पण ते सुंदर आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही शिवाजी मंदिरचा. सो अशी खूप नाट्यगृह आहेत. पण अनेक ठिकाणी स्टेजवरती खड्डे असल्यापासून ते इतके जुने लाईटचे वरचे बार्स इतके जुने झाले आहेत की लाईट्स कोसळत आहेत खाली, इथपर्यंत अवस्था आहे. मग आता ह्यासाठी आम्ही तिथे प्रयोग करणं या पलीकडे काय करावं तुम्ही सांगा आम्हाला. आम्ही तिथे प्रयोग करतोय म्हणजे तुम्हाला नाटक भाडं देतोय ना, मग त्या नाटक भाड्यातनं तुम्ही हेच करणं अपेक्षित आहे ना. नाही तर मग आम्ही प्रयोग नाही करणार, मग तुम्ही बोंबलत बसाल की इथे कोणी येतच नाही, इथे कोणी प्रयोगच करत नाही, याचं कसं अपकीप कसं ठेवायचं. पण जेव्हा तुम्हाला रेग्युलरली नाटक भाडं मिळत होतं तेव्हा मग तुम्ही का नाही केलं? काहीतरी कुठून तरी सुरू होतं ना. उगाच आम्हाला नाटक नाही करायचं असं म्हणाला कोण नाटक करतो मुळात हे की ते छोट्या छोट्या गावांपर्यंत पोचावं, ते सगळ्यांनी बघावं, हीच तर तळमळ असते ना. असा काही त्यातून किती मोठा आर्थिक फायदा होतो नटांना नाटक करण्याचा. नाटक ही एक स्केल वाईज खूप छोटी गोष्ट आहे. आमचे जास्तीत जास्त प्रयोग झाले तर लवकरात लवकर नाटकाचा इनिशियल जो खर्च झाला असतो तो सुटतो. महिन्याला 12-15 प्रयोग जर करू शकलो आम्ही तर ते नाटकाचं सक्सेस मानलं जातं. कारण तुमची जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असते ती तुम्ही किती लवकर रिकवर करताय त्यावरच सगळं गणित असतं. तुम्ही जर 2-2, 3-3 वर्ष लावून कसेबसे 100-150 प्रयोग करू शकला तर ते नाटक प्रॉफिटेबल राहत नाही. आणि नाटक प्रॉफिटेबल राहिलं तर पुढे नाटक होणार, नाहीतर म्हणजे ते सगळंच अख्खं इन्फ्रास्ट्रक्चर एका चांगल्या ऑइल्ड मशिनरीसारखं फिरावं लागतं तर ते सगळं घडून येतं. नटांना नाटक करावंसं वाटतं, मग ते नाटक वेगवेगळ्या शहरांमध्ये जातं, मग तिथे ते सादर होतं. जर सगळीच दयनीयच अवस्था असली तर कसं करणार? मग नटांनाही असं वाटतं की कशाला करायचं नाटक. गिरिजा, तू बऱ्यापैकी हिंदीमध्ये, मराठीमध्ये, गुजरातीमध्ये पण आय थिंक म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये नाटकं केली आहेस. तर प्रत्येक रंगभूमीची प्रक्रिया, प्रोसेस ही वेगळी असते की साधारणपणे म्हणजे वाचन, त्याच्यानंतर बसवणं किंवा की दिग्दर्शनावाईज ते चेंज होत जातं? कारण की तू आता बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रायोगिक नाटकंही केली आहेस, तू व्यावसायिकही केली आहेस, तर ती प्रोसेस काय आहे आणि ती जरा समजून घ्यायला आवडेल. कारण की आजच्या दिवशी 27 मार्चला मुळात जागतिक नाट्य दिवस आहे आणि त्यासाठी आम्ही जेव्हा विचार केला तर तुझ्यासारखी अभिनेत्री आम्हाला, कारण आता या क्षणाला तुझी बरीच नाटकं चालू आहेत रंगभूमीवर वेगवेगळ्या भाषांमध्ये, त्यामुळे म्हणतोय. हो, अर्थातच प्रत्येक भाषेच्या थिएटरला त्याचा आपला एक फ्लेवर असतो, एक पद्धत असते, त्या इंडस्ट्रीची ती आता एस्टॅब्लिश झालेली पद्धत आहे. प्रयोग संख्या खूप वेगळी असते. हिंदी आणि इंग्लिश नाटकांचे तेवढे प्रयोग होत नाहीत जेवढे मराठी आणि गुजरातीचे होतात. काही वर्षांपूर्वी गुजरातीचे अजून खूप प्रयोग व्हायचे. म्हणजे मी एका गुजराती नाटकाचे महिन्याला 32 प्रयोग केलेत, 35 प्रयोगही केलेत एका गुजराती नाटकाचे. सो सॅटर्डे संडेला आमचे 2-2, 3-3 प्रयोग असायचे आणि बाकीच्या दिवशी एक तरी किमान. म्हणजे सोमवारचा एक दिवस सोडला तर आमचे रोज प्रयोग असायचे आणि कधी कधी सोमवारीही असायचा. सो मी एका महिन्यात जितके दिवस असतात त्यापेक्षा जास्त प्रयोग केलेत नाटकांचे. आता तसं राहिलं नाही आहे, तेवढ्या संस्था आता राहिल्या नाही आहेत ज्या नाटक घेतात. मराठी आणि गुजराती नाटकामध्ये
ओव्हरऑल खेळ हा व्हॉल्यूमचा असतो, म्हणजे किती प्रयोग संख्येचा असतो. एक प्रयोग खूप महाग विकता येत नाही, कारण तिकीट एका पर्टिक्युलर अमाऊंटच्या वर लावता येत नाही. नाही येणार लोक बघायला असं वाटतं, आणि आली जरी तरी समहाऊ नाही एका पर्टिक्युलर पॉईंटच्या वर तिकीट लावता येत. सो त्याचं जी काही एक रेषा असते त्याच्या वर तिकीट नाही घेत कोणी. मग तेवढी तिकीटं हाऊसफुल खपवायची आणि शोचा खर्च काढायचा, ह्याचं एक गणित बसवावं लागतं. मग त्याच्यासाठी किती शोज करावे लागतात. सो त्याचं वेगळं कमर्शियल नाटकाचं गणित आहे. एक्सपेरिमेंटलचं ह्याचा काही संबंधच नाही. एक्सपेरिमेंटलचे शोजच वेगळ्या ठिकाणी होतात, त्याला एक वेगळाच ऑडियन्स बघायला येतो. त्यामुळे त्याचं एक खूप वेगळं गणित आहे. हिंदी इंग्लिश थिएटरचं व्हॉल्यूम बेस्ड गणित नाही, त्यांचे एक एक शोज जास्त मोठे असतात. इंग्लिश थिएटरमध्ये एक कम्प्लिटली वेगळा क्राऊड बघायला येतो. हिंदी थिएटर मुंबईमध्ये खूप छोट्या ग्रुप्समध्ये खूप नाटकं होतात, त्याच्यामुळे 2-3च व्हेन्यूज आहेत. पृथ्वी एक आहे, NCP एक आहे, आता नवीन एक वर्सोव्यात रंगशिला म्हणून एक नवीन थिएटर उघडलं आहे. या पलीकडे वर्सोव्यात एक छोटी 50 सीटर 60 सीटर अशी छोटी थिएटर्स आहेत, तिथे काही प्रायोगिक गोष्टींचे प्रयोग होतात. नाहीतर मग सेंट अँड्रूज आहेत, सोफायाचं ऑडिटोरियम आहे, इथे मोठी हिंदी नाटकं होतात. पण तसे फार प्रयोग होत नाहीत हिंदी नाटकांचे. महिन्याला 2-3 फार तर फार चांगलं नाटक चाललेलं असलं तर त्याची गणितं खूप वेगळी आहेत इन टर्म्स ऑफ कमर्शियल गणित. प्रोसेस म्हटलं तर प्रत्येक नाटकाची साधारण हीच प्रोसेस असते. आधी वाचन होतं, मग ते फ्लोअरवर जातं, मग थोडंसं ब्लॉकिंग होतं, आणि त्यात अजून महीन बदल जे असतात ते त्या दिग्दर्शकावर अवलंबून असतात. तर प्रत्येक दिग्दर्शक कशा पद्धतीने ते बघतो किंवा करू इच्छितो, ते प्रत्येक दिग्दर्शकाची वेगवेगळी पद्धत असते, आणि तीच मजा असते. कारण तुम्ही तुमची एक अशी प्रोसेस सेट करून जाऊ शकत नाही. ते थोडंसं सबमिट व्हावं लागतं त्या दिग्दर्शकाला, आणि मला ते खूप इंटरेस्टिंग वाटतं. कारण प्रत्येक दिग्दर्शकाचं कम्प्लिटली वेगळी प्रक्रिया असते सगळ्या गोष्टी करण्याची. ढोबळ साचा तोच असतो, पण तुम्हाला एखादी गोष्ट सांगण्याची पद्धत वेगळी असते. काही डिरेक्टर्स तुम्हाला खूप स्पेसिफिकली सांगतात हे हवं आहे, हे नको आहे. काही डिरेक्टर्स एक्सप्लोअर करू देतात आणि मग त्याला हळूहळू दिशा देतात. काही डिरेक्टर्स बऱ्यापैकी त्या रूममध्येच इम्प्रोवाइज करतात, म्हणजे तिथेच सगळं घडतं. त्यांनी अशी एक सुरुवातीपासून एक दिशा ठरवून दिलेली नसते किंवा स्वतःही ठरवलेली नसते. नटांकडनं काय मिळतं आहे, बाकीच्या गोष्टींकडनं काय मिळतं आहे, त्यातून हळूहळू ते मातीचं भांडं आकार घेतं. काही लोकांच्या मनात एक साचा तयार असतो, ते तुम्हाला त्या साचात टाकतात आणि तसं बाहेर काढतात, तसंही असतं. तर ही सगळीच प्रक्रिया मजेदारच असते एक नट म्हणून. आणि मला वाटतं की तुम्ही जितके इथे लवचिक राहता ना, तितकं तुम्ही जास्त वेगवेगळं आणि चांगलं काम करू शकता. तुम्ही इथे कुठेतरी आपली पद्धत हे करायला लागलात ना, ठरवून घ्यायला लागलात ना, तर मग वेगळ्या साच्यात बसणं कठीण व्हायला लागतं, आणि वेगवेगळ्या भूमिका करणं हळूहळू कठीण व्हायला लागतं. मग सगळ्या भूमिकांमध्ये तुम्हाला तीच व्यक्ती दिसू लागते. तुम्ही जो सुरुवातीचा प्रश्न विचारला होता की एखादी स्टार व्यक्ती असते ना, ती सगळ्यात स्टारच दिसते. खूप कमी अशा तुम्ही खूप पॉप्युलर लोकांना बघितलं असेल की जे पूर्णपणे कायापालट करतात. नुसतं दिसण्यात नाही, दिसण्यात अनेक लोक करतात एक्सपेरिमेंट. बोलायला लागलं की सेम वाटतं. तर तुम्ही आतून बाहेरून स्वतःला बदललं एखाद्या भूमिकेसाठी, हे करायला तुम्हाला इथे खूप फ्लेक्सिबल असावं लागतं, तुम्हाला खूप लवचिक असावं लागतं. म्हणून मला असं वाटतं की तू स्वतःला वेगवेगळ्या दिग्दर्शकांसमोर पूर्णपणे सरेंडर करणं, त्या प्रक्रियेला सरेंडर होणं, हे नाटकात तुम्हाला करता येतं. आणि वारंवार तीच गोष्ट करून त्याचं जे एक लावून धरायची जी चिकाटी नाटक तुम्हाला देतं ना, की तुम्हाला कंटाळा नाही येऊ शकत ह्या गोष्टीचा. तुम्हाला रोज नव्या जोशात ते करावं लागतं, कारण तुम्हाला 300 वेगळी लोकं बघायला आली आहेत. त्यातली काही असतील कदाचित ज्यांनी ते नाटक आधी पाहिलं, पण त्यांच्यासाठी हा पहिला प्रयोग आहे तुमचा. ते पहिल्यांदा बघणार आहेत, आणि त्यांना एक कमी दर्जाचा अनुभव तुम्ही नाही देऊ शकत. ही तुमची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे कितीही प्रयोग केले असले, 200, 300, 5,000, 6,000, 10,000, तरी तुम्हाला तो प्रयोग नव्यानेच करावा लागतो. पण मला तेच एक प्रेक्षकांचं म्हणून विचारायचं आहे, जेव्हा गुजराती नाटक करतो तेव्हा प्रेक्षकांचं जो प्रतिसाद असतो त्यातला फरक आणि मराठी प्रेक्षक म्हणून फरक, असं काही वेळेला होतं का? असं ते होत असेल ना कदाचित. अर्थातच म्हणजे प्रत्येक भाषेचं आपलं एक कल्चर असतं. प्रत्येक भाषेची एक कमर्शियल गोष्टींची आवड निवड असते, आणि मराठी गुजराती थोडेसे दुश्मन आहेत एकमेकांचे. कारण मलाच असं वाटायचं की सगळे मराठी जेव्हा एकत्र जमतात
तेव्हा उगाच असं एक गुजरात्यांबद्दल असं एक बोलतात असं मला वाटायचं. तर तसं नसून ते गुजराती पण असं पण आहे, ते पण आपल्याबद्दल बोलतात. थोडंसं काहीतरी आहे की जरा चाकचूक दिसलं की जरा गुजराती वाटतंय असं म्हणतात. आणि खूपच साधं आणि असं एकदम मळकट असलं की ते मराठीचे असं म्हणतात. तर ते थोडंसं टेस्टचा फरक आहे. आणि मला खूप प्रकर्षाने आणि मला ते खूप क्यूट वाटायचं, कारण मी आहे मराठी आणि इथेच जन्माला आले आणि माझी मातृभाषा आहे, पण मी गुजरातीत खूप काम केलं आहे आणि खूप सुंदर नाती माझी निर्माण झाली आहेत गुजराती लोकांबरोबर. आणि मला गुजराती रंगभूमीने खूप काही दिलं आहे, खूप प्रयोग, अर्थार्जन खूप झालं आहे त्यातून माझं. खूप चांगली मंडळी मला भेटली आहेत, जेवढी मराठीत भेटली आहेत तेवढीच. म्हणजे मी गुजरातीत भांडू शकते, इतकी चांगली येते ती भाषा मला. माझी आई म्हणते एखाद्या भाषेत तुम्ही भांडू शकता म्हणजे ती तुम्हाला चांगली येते, कारण पटापटा सुचायला पाहिजे शब्द. तर मी गुजरातीत भांडू शकते. तर मला खूप आवडतात गुजराती माणसं. पण मला फरक दिसतो, मला कळू शकतं की बेसिक काही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. पण तो कसा माहिती आहे का, संत्र्याची चव आणि सफरचंदाची चव असा फरक आहे. त्यात तुम्ही एकाला उजवं एकाला डावं नाही म्हणू शकत, त्या वेगळ्या चवी आहेत. आता एखाद्याला संत्र आवडतं आणि सफरचंद नाही, आणि दुसऱ्याला सफरचंद आवडतं आणि संत्र नाही, तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्या दोन कल्चर्समध्ये मला उजवं डावं नाही वाटत, मला नाही वाटत. मला असं वाटतं ते वेगळे, तो वेगळा विचार आहे, हा वेगळा विचार आहे. इट्स ॲज सिम्पल इज दॅट. प्रेक्षक मला वाटतं गुजराती मराठी वेगळ्यापेक्षा ना कमर्शियल प्रयोग म्हणजे जे तिकीट लावून केलेले प्रयोग असतात ते आणि सोल्ड आउट प्रयोग म्हणजे जे संस्थांचे प्रयोग असतात त्यात फरक आहे. मग ते संस्थांचे प्रयोगवाले जे गुजराती असतात आणि मराठी असतात ते साधारण सिमिलर प्रेक्षक असतात. जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीची खूप व्हॅल्यू देत नाही ना तोपर्यंत त्याला व्हॅल्यू येत नाही. सिम्पल आहे. मला कोणाच्या तरी इंटरव्ह्यूमध्ये आय थिंक विद्या बालनच्या एका इंटरव्ह्यूमध्ये तिने ही गोष्ट सांगितली होती की एक टेलर असतो जो घरी जाऊन लोकांचे कपडे शिवतो आणि मग त्याला खूप तास थांबावं लागतं आणि त्याला खूप असं ठीक आहे आलाय बसलाय 2-2 तास बसलाय वाट बघत, मग त्याला अटेंड करतात. मोठी फॅमिली असते. एक नवीन टेलर येतो, तो त्यांना वेळ देतो आणि तो म्हणतो एवढ्याच वेळेत येणार आणि खूप चार्ज करतो. तर तो आला की त्याला लगेच प्राधान्य, त्याचं लगेच सगळं काम संपवून त्याला जाऊ द्यायचं. तर तो दुसरा टेलर त्याला विचारतो तू पण तेच काम करतो, मी पण तेच काम करतो, तर मग मला अशी वागणूक का, मी तर उलट स्वस्तात करून देतो काम आणि थांबतो त्यांच्या चांगला वागतो. तर तो म्हणाला एक्झॅक्टली तू चांगला वागतोस ना म्हणून असं आहे, मी नाही वागत चांगला, मी किंमतही जास्त ठेवली आहे आणि अटही घातली आहे, त्यामुळे अचानक भाव वाढलाय माझा. तर ते थोडंसं तसं असतं. म्हणजे संस्थांचे प्रयोग असतात त्याच्यात त्या सभासदांना रोज वेगळे पैसे द्यावे लागत नसतात किंवा त्यांना स्वस्तात प्रयोग बघायला मिळत असतो. तर भाव कमी होतो का काय नाटकाचा असं मला कधी कधी वाटतं. त्यातही काही सदस्य असतात जे वेळेवर येऊन बसतात, त्यांना आवडतं नाटक बघायला. पण बऱ्याचदा हे जे असे ब्लॉक बुकिंग आणि संस्थांचे प्रयोग असतात त्याच्यात थोडीशी अनास्था दिसते. पण जे महाग तिकीट विकत घेऊन आले असतात त्यांची अशी अपेक्षा असते की 3ऱ्या घंटेला नाटक सुरू व्हावं, आम्ही ते नाटक पूर्ण बघावं, आम्हाला इंटरव्हलमध्ये छान वडा खाता यावा. ते त्या पूर्ण अनुभवासाठी येतात म्हणून ते अजून जास्त फोकसनी बघतात. तर तसंच थोडंसं गुजराती नाटकांचं पण होतं. काही संस्थांच्या प्रयोगांना आधी जेवण संस्थेतर्फे आणि मग प्रयोग असं असायचं. तर आमरसपुरीचं जेवण उन्हाळ्यात जेवून मग तुम्ही प्रयोगाला बसलात की पहिल्या रांगेत लोक घोरायला लागायची. कितीही एक्साइटिंग नाटक तुम्ही करत असला तरी काय होणार, म्हणजे एवढ्या तळलेल्या पुऱ्या खाऊन आमरस खाऊन मी झोपले असते. तर असं खूपदा झालंय की अत्यंत अशा काय म्हणतात त्याला सिरियस आणि सेन्सिटिव्ह सीनच्या मध्ये अचानक ऑडियन्समधून बघितलं तर चेअरमनच घोरत पडले असं झालंय. एक षण्मुखानंदच्या शोला आईलमध्ये काही पोरं वही असं कडक कवरची वही असते ना छोटी, ते आणि त्याच्यातला एक कागदाचा बोळा करून, तुम्ही कधी क्रिकेट खेळलाय त्यांनी लहानपणी क्लासमध्ये खेळायचो ना, तर त्या वहीची बॅट आणि तो बोळा असं आईलमध्ये पोरं क्रिकेट खेळत होती. हो, छोटी पोरं काही बोळत बिळत होती. आमचं नाटक झालं होतं एका चांगलं. मग एका गुजराती नाटकाच्या प्रयोगाला आम्ही 7 घंटा दिल्या. 3ऱ्या घंटेला प्रेक्षक आतच आले नाहीत. आणि प्रेक्षक आले नव्हते असं नाही, प्रेक्षक सगळे फॉयरमध्ये होते बाहेरच्या भागात नाटकाच्या. हां, तर मग आत का येत नाही म्हणजे माणसाला पाठवलं काय झालं तर त्यांना ते कुपन दिलं होतं ना, त्याच्यात नाटकाचं तिकीट आणि वरती परफोरेटेड लाईनच्या वरती एक वडा चटणी असं ते कुपन होतं. तर ते कुपन देऊन त्यांना वडा चटणी मिळणार होती आणि त्या माणसाची चटणी संपली होती. तर ते थांबले होते चटणी दिल्याशिवाय आम्ही. सो ते वडा चटणी खायला थांबले होते. तो माणूस चटणी आणायला गेला होता बाहेरून, तर तो त्याच्या दुसऱ्या कुठल्या तरी ढेलावून कुठून तरी तो चटणी घेऊन आला. मग ते उरलेले सगळे जे वडे होते त्यात चटणी घातली, मग त्याने ती वडा चटणी खाल्ली, मग ते आत आले.
तर त्यांनी आत यावं म्हणून आम्ही 7 घंटा दिल्या. 7व्या घंटेला फायनली आमचं नाटक सुरू झालं. तर अशी मजा मजा होते. मराठी नाटकाचे मी जे प्रयोग केले त्यातले मी खूप कमी संस्थांचे प्रयोग केले, पण माझ्या अनेक मित्रमैत्रिणींचे असे मराठी प्रयोगांचे पण अनुभव आहेत की लोक बोलतायत, चिप्सच्या पाकिटाचा आवाज येतोय, फोन वाजतायत. आम्ही एक प्रयोग केला होता 2 स्पेशलचा, कुठे मला आठवत नाही आहे, पण त्याच्यात इतके फोन वाजले, इतकी लोक, आणि लोक बोलतात सरळ, हां बसलंय प्रयोगाला बसलंय, हां ते नाटक नाही जितेंद्र जोशी नाही का ते, हां ते नाटक, असं बोलत होता एक माणूस. किंवा मी त्या नाटकात एका अशा प्रसंगाबद्दल बोलते जिथे माझ्या बहिणीवरती एक अतिप्रसंग झालेला असतो आणि त्याच्यामुळे आमचं अख्खं आयुष्य बदलतं, मग ती आत्महत्या करते आणि खूप असं हेवी होतं ते. तर मी बसून त्याच्याबद्दल सगळं की धनुनी असं करून घेतलं आणि मग ते त्याच्यानंतर असं झालं तसं झालं, आणि मी एक पॉज घेते आवंढा गिळायला, कारण मला खूप रडू येत असतं. तर मी एक पॉज घेतला आणि माझ्या समोर दुसऱ्या लांगेत एका माणसाचा फोन वाजला आणि त्याचा रिंगटोन हृदयी वसंत फुलताना होता. तर मी अशी खूप इमोशन्स कंट्रोल करून अशी अश्रू इथे आलेत, पण ह्या माणसासमोर ते पडू द्यायचे नाही आहेत, कारण आपण आता वीक दिसायला नको वगैरे, हे सगळं माझं परफॉर्मन्स चालू असतं ना, हृदयी वसंत समोर. तर माझं झालं की हे ह्या क्षणी मी काय करू, स्वतःचं मी कसं सांभाळू हा प्रसंग. तर तेव्हापासून त्या गाण्याचा ट्रॉमा झालाय मला. ते दुसरीकडे कुठे ऐकू आलं तर मला धडधडायला लागतं. हृदयी वसंत फुलताना नाही ऐकायचं बाई मला. ते अशा क्षणी वाजलं होतं ना की ते गाणं बिघडलं माझ्या डोक्यात. त्यामुळे तर असं होतं कधी कधी, काहीतरी चालू असतं, पण काय ठीक आहे म्हणजे आता हे असं आहे. आता 2 स्पेशलची आठवण झाली म्हणून आणि सांगितलं म्हणून तू, खरंच ते नाटक अप्रतिम नाटक, आणि तुम्ही दोघं ज्या पद्धतीने करायचा, जितेंद्र जोशी आणि तू, तर मला त्या नाटकाची पहिली गोष्ट म्हणजे ती तुझ्यासाठी भूमिका कशी आली, आणि तू म्हणजे ते 2 तास 3 तास जे काही होतं ते कसे जायचे कळायचे नाहीत. तर मला पहिली गोष्ट म्हणजे ही भूमिका तुझ्याकडे आली कशी, आणि तू ती लगेच स्वीकारलीस की त्याला सांगितलं की म्हणजे मला याची पहिली प्रोसेस समजून घ्यायची 2 स्पेशलची, खरं सांगायचं तर स्पेशली लगेच म्हणजे त्वरित. बेसिक आहे, क्षितिजनी ते नाटक लिहिलं आणि त्यांनी ते आधी जितेंद्रला वाचून दाखवलं. तर ते वाचल्या जितेंद्र त्याला म्हणाला की नाटक तर मी करतोच आहे, प्रोड्यूसही मी करतोय. तर तिथे पहिला तो एक नट फायनल झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी बाजी नावाच्या एका चित्रपटात जितेंद्रनी भूमिका केली होती, जो माझ्या नवऱ्याने प्रोड्यूस केला होता. त्याच्या पार्टीला आम्ही भेटलो होतो, त्याची काहीतरी प्रेमियरची पार्टी होती. त्या काळात मी काम करणं पूर्णपणे थांबवलं होतं, कारण माझा मुलगा 1.5 वर्षाचा होता. सो मी ऑलमोस्ट 7व्या-8व्या महिन्यापर्यंत काम करत होते. मग मी काही दिवस ब्रेक घेतला आणि मी काही नॉन फिक्शन गोष्टी करत होते. रोल आणि भूमिका आणि दौरे आणि हे सगळं अजून मी केलं नव्हतं, कारण खूपच लहान होता कबीर, 1.5 वर्षाचा होता. सो अजून मी कामाला फुल फ्लेजेड सुरुवात केली नव्हती. तर त्यांनी मला तिथे पाहिलं, पार्टीला म्हणजे आम्ही भेटलो, ओळख होतीच. आणि तिथे बहुतेक त्याला असं वाटलं असेल की आपण गिरिजाला विचारूया करेल का. तर त्याने मला विचारलं की एक नाटक ऐकशील का. म्हटलं ऐकते, म्हणजे करायचं की नाही मला माहीत नाही. तर आता कबीरला घेऊन कुठे फिरणार आणि लहान होता तो अजून. तर मी माझ्या आईच्या घरी बोलवलं जितेंद्र आणि क्षितिजला. तर माझ्या आईच्या अंधेरीच्या घरी आम्ही सगळे बसलो एका खोलीत. आई कबीरला सांभाळत होती बाहेर आणि क्षितिजनी नाटक वाचायला सुरुवात केली. इंटरवल आला आणि मी त्याला म्हटलं मी फक्त हा रोल करत नाही आहे, तर हा रोल तू दुसऱ्या कोणाला कधी ऑफर केलास तर मी तुला मारीन पट्या. हे मी इंटरवललाच सांगितलं होतं त्याला ते नाटक वाचताना. मग त्यांनी सेकंड हाफ वाचला आणि मग सुरू झालं की आता कधी करायचं. तर लगेचच तालमी सुरू झाल्या. आम्ही 2-2.5 महिने तालमी केल्या त्या नाटकाच्या आणि ते जूनमध्ये आय थिंक ओपन झालं, आणि जून का जुलैमध्ये. आणि त्याच्या काहीच दिवसांनी माझ्या मुलाचा 2रा वाढदिवस साजरा केला आम्ही. आणि तेव्हापासून ते 2018पर्यंत म्हणजे 15 ते 18 3 वर्ष आम्ही ते नाटक केलं. 250 प्रयोग केले. प्रत्येक नाटकाचा एक जीव असतो. ते असं एका विशिष्ट कारणामुळे थांबतं असं मला वाटत नाही, पण ते थांबतं एका पॉईंटला. सगळे त्यातले घटक जुळून आलेले जे असतात ते हळूहळू नाही, आता दे आर नॉट जुळून आलेले एनिमोर असं होतं आणि ते थांबतं. काही असं काही झालं नाही की ती घटना घडली आणि नाटक थांबलं, असं नाही झालं. NCPAला आम्ही एक प्रयोग केला होता मेन मोठ्या थिएटरला, टाटा थिएटरला. तो आपला शेवटचा प्रयोग असेल की काय, 250 साधारण 250 प्रयोग झाले. तो आपला शेवटचा प्रयोग असेल की काय, असं एक
असा एक संभ्रम होता, कारण तोपर्यंत प्रयोगांची संख्या बरीच कमी होत आली होती आणि बिझी झाले होते सगळे. बरोबर. ओव्हरऑल ती टीम जी अशी जमून आलेली असते ती ती असं एक सेन्स यायला लागतो की आता बंद करतोय की काय नाटक आपण हे. पण त्या प्रयोगाला आम्ही सगळे भेटलो, तो प्रयोग झाला. तो प्रयोग बऱ्याच दिवसांनी झाला होता, तो असा एक गॅपनी प्रयोग झाला होता. तो प्रयोग झाला आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की नाही यार नको करायला बंद, असं आम्ही बोललो, पण त्यापुढे नाही लागले प्रयोग. त्यामुळे काही दिवस मला वाईट वाटत राहिलं त्याचं, की मला असं वाटतं की ते नाटक अजून व्हायला हवं होतं. खूप म्हणजे मला असं वाटलं कदाचित आता तू सांगितलं म्हणून नाही तर मला वाटलं किमान 1000 प्रयोग झाले असावेत असं मी डोक्यात घेऊन चालत होतो. त्या नाटकाचं काय होतं माहितीये का, तो अनुभव ना जरा असा इंटिमेट होता. ते असं आता मला दुसरं उदाहरण पटकन येत नाही डोक्यात, पण असं हिरेसईसारखं नाटक नव्हतं की ते कुठूनही बघून तुम्हाला मजाच येते. म्हणजे तुम्ही बाल्कनीत जरी कोपऱ्यात बसला असला तरी तुम्हाला मजाच येते ते नाटक बघून, किंवा मराठी बाणासारखा कार्यक्रम तो तुम्ही कुठेही बघू शकता ऑडियन्समध्ये. तर आता मोठं, आणि ते नाटक महाग होतं कारण त्यात एक विशिष्ट साऊंड डिझाईन होतं. तो साऊंड ऑपरेट करायला आम्हाला एक वेगळं सॉफ्टवेअर विकत घेतलं होतं, त्याचे महिन्याचे पैसे जायचे. हां, लायसनचे पैसे जातात. एक्झॅक्टली. आणि ते महाग होतं. त्याच्यासाठी आमची वेगळी साऊंड सिस्टम जायची प्रत्येक थिएटरला, कारण त्याला वेगळे 2 मॉनिटर्स असायचे. त्याला साऊंड पॅनिंग होतं, म्हणजे लेफ्टनी साऊंड येत आहेत, मग ते राईटला जात आहेत वगैरे असं. ते अनमोलला त्याच्याबद्दल 2-3 बक्षिसं पण मिळाली आणि त्यांनी फिल्मसारखं डिझाईन केलं होतं त्याचं साऊंड. आणि त्याला संगीत नव्हतं त्या नाटकाला, त्याला डिझाईनच होतं साऊंडचं इथून. आणि त्यांनी इतके कष्ट घेतले होते. ते नाटक 89मध्ये सेट होतं, त्याच्यामुळे त्यांनी ट्रॅफिकचा आवाज म्हणून जे काही तुरळक वाहनं जात आहेत त्यावेळेला, म्हणजे रात्रीचे 9 वाजले असतात त्यामुळे खूप वर्दळ नसते रस्त्यावरती, पण 2-4 जे काही ती वाहनं पण त्यांनी चेतकचे आवाज, जुन्या बुलेटचे आवाज, MATचे आवाज, जुन्या रिक्षा असायच्या ना त्या अशा दांड्याने, त्याचा फायरिंगचा आवाज वेगळा असायचा इफ यू रिमेंबर. आत्ताच्या रिक्षांचा तसा आवाज येत नाही. त्यांनी स्टॉकमधून जाऊन लोकांच्याकडे जाऊन जुन्या बाईक्स असतील तर SD, तर त्याचे फायरिंगचे साऊंड्स त्यांनी रेकॉर्ड केले होते. इतकं डिटेलिंग होतं त्याच्यात की तो 89चा काळ आहे म्हटलं की ट्रॅफिकचे आवाज पण 2000मधले नसू शकतात, ते पण जुने होते. मग त्या खालच्या बेसमेंटमध्ये प्रिंटिंग प्रेस असतं, त्यामुळे अख्ख्या नाटकात एक तो हम असायचा, तो तानपुरा लावल्यासारखा एक हम असायचा. मग राईट साईडला अख्खं ऑफिस आहे, तर तिकडून टेलिफोनचे आवाज, टाईपरायटरचे आवाज, बोलण्याचे आवाज, चहाचे कप, त्याची चिंग चिंग जी होते त्याचे, असे ते अख्खं कॉम्प्लेक्स साऊंड डिझाईन होतं. त्यातली एक एलिमेंट लोकांना कळली नसली ना तरी त्या सगळ्या भवतालाचा एक अंदाज यायचा. ते दार उघडलं तिकडचं की लक्षात यायचं की इथे एक अख्खं ऑफिस आहे, कारण प्रत्येकाला ऑफिसचे आवाज माहीत असतात. किंवा शेकोटी खाली पेटली आहे तर त्याचा जो एक चटचट आवाज येतो लाकूड जळल्याचा किंवा फ्लेमचा, तर ते इतकं डिटेल्ड त्यांनी इतकं मेहनत करून इतकं प्रेमाने केलं होतं की ते नाटक ओव्हरऑल सेटअप म्हणून महाग होतं. तर ते सगळीकडे घेऊन फिरणं आणि ते हळूहळू अवजड व्हायला लागलं. आणि मी इंटिमेट प्रयोग व्हायचा हे का म्हटलं की पहिल्या काही रांगा भरलेल्या दिसल्या ना की लोक तिकीट काढायला बघायचे नाहीत, कारण ते नाटक असं कुठल्याही कोपऱ्यातून बघता येईल असं नव्हतं. ते जरा इंटिमेट स्टेजेससाठीचं नाटक होतं. तुम्हाला ते जवळून बघितलं तर जास्त मजा येईल असं वाटायचं. असं बहुतेक काहीतरी झालं. त्यामुळे आमचे प्रयोग खूप व्हायचे, पण ते सगळे फुल नाही व्हायचे, कारण पहिल्या 20, 25, 30 रांगा भरलेल्या दिसल्या की लोक तिकीटं काढायची नाहीत. मागे कुठतरी कोपऱ्यात बसून 2 स्पेशल नको बघूया, किंवा असं सांगितलेलं असायचं की चांगलं तिकीट काढून बघा, पुढून बघा नाटक, असं वर्ड ऑफ माउथ होती. त्याच्यामुळे असे आमचे नाटकाला फायदा होतो जेव्हा हाऊसफुल असतो शो, किंवा 80-90% बुकिंग असतं. मग तुमची शो कॉस्ट निघून तुम्हाला थोडासा प्रॉफिट मिळतो. आणि तो प्रॉफिट म्हणजे तो प्रॉफिट नसतो, तो तुमचा सेट बनवणे आणि त्याच्यात जो काय आधी खर्च झालेला असतो तो भरून निघण्यात जातो. तर 100, 150, 200, 300 प्रयोग करूनही जो तुमचं नाटक ब्रेक इव्हनला येत नसेल तर एका पॉईंट नंतर प्रोड्युसर किती पैसे घालत राहणार ना, त्याचाही तो धंदा आहे. तर तशी गणितं बसावी लागतात, आणि अशा प्रकारच्या अवजड नाटकांची ती गणितं बसणं कठीण असतं. तो अनुभव म्हणून खूप चांगला वाटतो, पण व्यावसायिक नाटक म्हणून ते जरा कलेजाचं काम आहे. 2 प्रश्न आहेत. एक तर पहिला प्रश्न म्हणजे नाटक करताना मुळात वाचन हे लागतं. म्हणजे वाचनाने असं मी ऐकलं आहे की तेवढं वाचिक अभिनय तितका चांगला होतो, किंवा ज्ञानामध्ये भर पडते. एखादी भूमिका करताना त्याचा पूर्ण ग्राफ कळतो, असं ऐकून आहोत आम्ही.
तर तुझं वाचन किती आहे की त्यात, किंवा तू काही कलाकार बघून हल्ली सगळे ऐकतात बघतात वाचन कमी झालं आहे, की तू पहिल्यापासून वाचन करत आली आहेस आणि कुठली भूमिका मग त्या याच्यातलं मी हे कॅरेक्टर वाचलं होतं मग ते त्याच्याशी रिलेट करून तुझी प्रोसेस कशी आहे आणि वाचन किती महत्त्वाचं आहे सगळ्या? वाचन ओव्हरऑलच मला वाटतं महत्त्वाचं आहे 2-3 गोष्टींसाठी. एकतर मला वाटतं की वाचन हे खूप आता इमर्सिव्हला एक चांगला मराठी शब्द शोधूया बरं आपण. बेसिकली तुम्ही त्यात बुडून ती गोष्ट करू शकता. तो अनुभव अत्यंत बुडून करण्याचा आहे. तुम्ही एखादी गोष्ट वाचायला लागलात की तुमचं क्वचितच लक्ष दुसरीकडे कुठेतरी पटकन जातं, किंवा तुम्हाला असं त्रास होतो एखाद्या गोष्टीने तुम्ही डिस्टर्ब झाला की मग परत तुम्हाला त्या पुस्तकात घुसावं लागतं. ते घुसून तुम्ही वाचता आणि तुम्ही तुमच्या डोक्यात एक जग उभं करता. तर मला वाटतं वाचन हे लहानपणापासूनच महत्त्वाचं असतं, कारण तुम्ही कमालीचं इमॅजिनेशन डेव्हलप करता वाचनामुळे. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा बघता तेव्हा तो अनुभव सुंदरच असतो, पण ती बघितली की त्यात तुम्हाला तुमचं इमॅजिनेशन काहीच यूज करावं लागत नाही. तुम्हाला ते ऑलरेडी दाखवलेलं असतं की ही जागा कशी दिसेल, ही लोकं कशी दिसतील, त्यांनी काय कॉस्ट्यूम घातले असतील, ते कसं बोलत असतील. पण वाचत असताना त्याचं जे काय लेखकाने डिस्क्रिप्शन लिहिलं असतं ते त्याचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स असू शकतात. तर माझा मुलगा खूप वाचतो. मी पण खूप वाचायचे लहानपणापासून, आत्ताही अजूनही मी खूप वाचते. जितका वेळ मिळतो तितकं वाचत राहते. आणि माझा मुलगा खूप वाचतो. अगदी खरं सांगावं तर मी इंग्रजी माध्यमात शिकले, त्यामुळे मी बहुतांश इंग्रजी वाचलंय. फिक्शन वाचलंय, नॉन फिक्शन वाचलंय, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली आहेत, ऑटोबायोग्राफीज वाचल्या आहेत, खूप पुस्तकं वाचली आहेत. मराठीत माझं त्या मानाने कमी वाचन आहे, नाही असं नाही आहे, पण मी कमी वाचलं आहे मराठीत. काही फेमस नॉवेल्स जी सगळे वाचतात ती वाचली आहेत. हिंदीत पण माझं बऱ्यापैकी कमी वाचन आहे. प्रयत्न करते मी मराठी हिंदीत अजून जास्त वाचायचा, कारण त्या 2 भाषांमध्ये मी आता काम करते. त्या मानाने मी इंग्रजीत फार काम करत नाही, पण माझा इंग्रजी वाचायचा स्पीड खूप जास्त असल्यामुळे मला त्यात वाचायला आवडतं, कारण मला जास्त वाचता येतं त्याच्यात पटपट. मराठी वाचायचा स्पीड वाईट नाही आहे, पण तेवढा नाही आहे, कारण शिक्षण त्या भाषेत प्रथम भाषा ती नाही आहे. तर वाचन मला ओव्हरऑल खूप आवडतं. त्या अटेन्शन स्पॅन डेव्हलप करण्यासाठी, आणि ते खूप बुडून करायचं काम आहे. म्हणून भूमिका घडवताना मला असं वाटतं ऑब्झर्वेशन जास्त माझ्या कामी येतं. मी वाचनापेक्षा जास्त स्वतः जे काय आसपास ऑब्झर्व करते त्यातून पात्र उचलते किंवा त्यातून लकबी उचलते. आता 2 स्पेशलसाठी म्हणा तर एक साडी वागवायची पद्धत असते. तुम्हाला असा फरक मी आता म्हटलं तर जाणवेल, पण तुमच्या लहानपणी तुम्ही आई, मावशी, आत्या यांना बघितलं असेल तर त्यांची बसायची एक वेगळी पद्धत असायची, बोलायची एक पद्धत असायची. बायका खूप सहज असा पटकन पाय क्रॉस करून वर घेऊन, किंवा असं आत्ता मी अशी बसले, असं बायका बसलेल्या मला आठवत नाही आता. 80च्या काळात बायकांची बसायची एक पद्धत असायची, एक काहीतरी सोफिस्टिकेशन वेगळं होतं. आत्ता एक बॉडी लँग्वेज फ्री झाली आहे मुलींची. आता हे चांगलंच आहे, मला आवडतंच हे. मुलींनी कशाला उगाच असं ठीकच आहे, चांगलंच आहे. पण तुम्ही जर एखादं 80मधलं पात्र करत असाल तर तुम्ही काय बोलतो असं नाही करू शकत, कारण एक स्वप्ना जोग नावाची मुलगी जी सदाशिवात वाढली आहे, जिचं आता लग्न झालं आहे आणि ती प्रेमियर पद्मिनीतनं फिरते, ह्याचं एक काहीतरी डिस्क्रिप्शन आहे त्या कॅरेक्टरचं. मग तिने पदर कसा वागवायचा, तिने पर्स कशी ठेवायची, ह्याचं एक काहीतरी व्हिज्युअल सेन्स आला पाहिजे त्या काळातला, त्या कल्चरचा. तर मी असं खूप माझ्या आईला लहान असतानापासून ती साडी नेसत असली मी बघत बसायचे, मला खूप आवडायचं बघायला. ती इतकी छान निर्या करायची, इतकं छान साडी नेसायची, मला खूप मज्जा वाटायची. सो ते ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं होतं की ती पदराची कशी प्लीट करायची, किती लेंथ असायची त्याची, किंवा ती कसं इथून पोट दिसू नये म्हणून ती कसा तो पदर खेचून घ्यायची. तर असं छोट्या छोट्या गोष्टी, किंवा पर्स त्याच्यामध्ये कसं सगळं घडी केलेलं रुमाल असायचा एक, त्याच्यात थोडंसं अत्तर असायचं, असं छोट्या छोट्या गोष्टी. सो मला 2 स्पेशलच्या वेळेला माझी आई, माझी एक आत्या आहे मीना श्रीवास्तव म्हणून, ती भोपाळला असते, आणि ती ना ती माझ्या घरात एकटीच होती मला तेव्हा आठवते, जी पदर मोकळा सोडायची, म्हणजे असा पूर्ण पिन नाही करून ठेवायची. माझ्या घरातल्या सगळ्या बायका पूर्ण घड्या पिन केलेला पदर असायचा, म्हणजे तो कशात येऊ नये. पण ती असं पूर्ण पदर हातावर सोडायची आणि बांगड्या घालायची, आणि मला खूप मज्जा वाटायची की ती किती छान दिसते, किंवा ती किती छान वागवायची तिची साडी. सो मी थोडंसं ते आठवलं. असं मला काय काय छोट्या छोट्या गोष्टी आठवतात. किंवा आता माझ्या एका बिल्डिंगमध्ये एक
एक मुलगा राहायचा, तो सला स म्हणायचा. ओके. तर आता मी ठकीत अनेक पात्र करते, त्यातलं एक पात्र करते जेव्हा मी हट्टाने त्याला असं म्हटलं की मला त्याला सला स म्हणायचं. तर मी साहेब साहेब तुमच्यामुळे आज मी आहे असं मी मुद्दाम करते. तर ते तिकडनं आलं, कारण मला तो बोलायला लागला की मला खूप गंमत वाटायची की तो, आणि त्याला नाही असं फार भान असायचं का तो लहानपणापासून स म्हणतोय, त्यामुळे तो सहज बोलायचा पण तो बोलताना असं बोलायचा. तर ते तिकडनं. किंवा आता माझी एक हे पात्र मी अजून कुठे वापरलं नाही, पण मला माझी एक अशी काकू होती, नात्यातली नाही पण ओळखीची, ती रिॲक्शन सगळ्या गोष्टीला रिॲक्शन द्यायची. आणि तुम्ही जसं तुमचं मत बदलत जातं ना संभाषणात, तसं तिची रिॲक्शन पण बदलायची. आता मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवते. तुम्ही काय करायचं, तुम्ही मला एखाद्या गोष्टीबद्दलचं तुमचं मत सांगायचं. हां, की आता फॉर एक्झाम्पल हा माईक खूप चांगला आहे आणि त्याच्यात चांगलं रेकॉर्डिंग होतं, पण ना जरा ट्रॅव्हल करायला जरा नाजूक असतो, त्याच्यामुळे जरा आम्ही अवॉइडच करतो, पण मिळाला तर चांगला, असं एकदा चांगलं एकदा वाईट असं बोलायचं. हां हां बोला. मला असं वाटतं की खरंच माईक खूप चांगला आहे आणि त्याचं म्हणजे त्यातून जे साऊंड येतो खूप छान आहे, पण प्रॉब्लेम पण तो आहे की एका बाजूने पण ती अशी रिॲक्ट करायची सगळ्या नाही प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन. आणि नाही झाली आता हो करत होतीस ना, हो नाही. माझी खूप इच्छा आहे की मी पात्र करावं. किंवा अजय वडावकर होते ना, ते आमच्या कॉम्प्लेक्समध्ये राहायचे, म्हणजे ते लहानाची मोठी झाले. त्यांची बायको शिवानी वडावकर उत्तम डान्सर आणि डान्स क्लासेस पण घ्यायची, आणि मी पण तिच्याकडे काही वर्ष शिकले फोक. आणि तर ती ना सगळं हातवारे करून बोलायची, छोट्या छोट्या गोष्टी हातवारे करून बोलायची. काय डान्समुळे झाली ती सवय का काय मला माहीत नाही, पण ती काही नाही अगं घरी आले पटपट पटपट भाजी केली, पोळ्या लाटल्या, जेवली, झोपली, सगळ्या गोष्टी पटपट गेले. ट्रेन गेली निघून, माझी पर्स माझी आपली तुटली, मग काय ऑफिसला पोचले, फायली घेतल्या हातात, पोळ्या लाटल्या, सगळ्या हाताने. एवढा डबा होता एवढा तर ते सगळ्या हाताने करायचे. तर मला असं खूप वाटतं की हे पात्र कुठेतरी असं करावं. किंवा मला पात्रांच्या बाबतीत असं वाटतं ना की सगळेच एक्सप्रेसिव्ह असतात ना खूप, सगळ्या नटांना खूप एक्सप्रेशन्स माहिती असतात, त्यामुळे सगळी पात्र खूप एक्सप्रेसिव्ह असतात. दुःख पण खूप जोरात होतं, हसू पण खूप जोरात. काही लोक आपल्या आजूबाजूला अशी असतात ज्यांना नाही आहेत फार इमोशन दाखवता, अशा लोकांचा अभिनय कोणी करत नाही, अशी पात्र बघायला मिळत नाहीत, ज्यांना नाही सुचत या सिच्युएशनमध्ये काय बोलावं. तर ती शांत राहतात किंवा काहीतरी विचित्र रिॲक्ट करतात, किंवा एक अत्यंत दुःखाच्या प्रसंगी पटकन हसूच येतं कोणाला तरी, असं होतं खूप लोकांचं. आणि त्यांना ते इन्सेन्सिटिव्ह असतात म्हणून नाही, त्यांना नाही कळत काय करावं. तर फ्लीबॅग नावाचा एक खूप कमाल शो आहे, त्यातल्या त्या मुलीच्या वडिलांचा रोल ज्यांनी केला ना, त्या ॲक्टरनी ते पात्र तसं घडवलं आहे की ते अत्यंत ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये मग रिक्षा घेतेस का असं काहीतरी बोलतात. तर समोरच्याला वाटतं की काय चाललंय इथे माणूस, आणि ह्या जाणार कशीच विचारतोय, पण त्याला नसतं कळत काय करायचं त्या सिच्युएशनचं. तर काही पात्र अशी पण घडवावी असं मला वाटतं की ज्यांच्याकडे नाही आहेत फार एक्सप्रेशन्स. तर मला वाटतं भूमिका किंवा पात्र घडवणं हे बऱ्यापैकी ऑब्झर्वेशनमधनं येतं. आपल्या आजूबाजूला इतकी अतरंगी मंडळी असतात, थोडं कोणाचं तर काहीतरी चोरलं की पटापटा पात्र बनतात. तर वाचनापेक्षा मी माझ्या अनुभवांवर आणि ऑब्झर्वेशनवर जास्त अवलंबून असते. गिरिजा, मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आम्हाला नेहमी वाटतं की गिरिजा तिला जेवढं मिळायला हवं होतं ह्या ज्या पद्धतीने तू रोल केले आहेत आणि ज्या पद्धतीने तू आताच्या भूमिका आहेत आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या मीडियममध्ये काम केलं आहेस, म्हणजे सिरियलमध्ये केलं आहे, नाटकामध्ये केलं आहे, हिंदी मराठी सगळ्या गोष्टी. तर डाऊनग्रेडेड असं का वाटलं आम्हाला नेहमी, की असं वाटलं की म्हणजे म्हणून मराठीतली टॉपची नंबर 1 अभिनेत्री असं अजून जे आम्हाला असं नेहमी वाटतं की ते असायला हवं होतं, किंवा तू ते जाणीवपूर्वक स्वीकारलंस आणि थोडं म्हणजे ब्रेकने केलंस, किंवा तू कुठे आलंच नाही की तो नशिबाचा भाग होता, काय होतं एक्झॅक्टली? कारण की तुझ्याकडे जो एक्सप्रेशन आहे, तू ज्या पद्धतीने एखादी गोष्ट मांडतेस, एखादी गोष्ट आता हल्ली त्या हिरोईन्समध्ये एक म्हणतात ना, एक मॉडेलचं म्हणजे मॉडेलिंगसारखी कामं करतायत किंवा हे तू तर सगळ्याच गोष्टी करतेस, पण तरीसुद्धा आम्हाला असं नेहमी वाटतं की जेवढे मराठी चित्रपट
लीड अभिनेत्री म्हणून जेवढे मिळायला हवे होते ते का कमी येत आहेत आणि का असं झालं असेल असं तुला वाटतं? मला प्रामाणिकपणे स्वतःला असं वाटत नाही. मुळात स्टारडमची किंवा कुठल्या तरी प्रकारच्या प्रसिद्धीची ओढ मला नव्हतीच असं नाही म्हणता येणार. प्रसिद्धी आहे माझ्या वाट्याला आलेली जी काही आहे ती, पण आपण एक स्टारलेट असावं किंवा स्टार असावं असं मला आठवत नाही मला कधी वाटल्याचं. म्हणजे ती ॲम्बिशन नव्हती कधी. आपल्याला चांगलं काम करता यावं, आपल्याला मनासारखं काम करता यावं, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करता याव्यात, वेगवेगळे अनुभव घेता यावेत, अशी इच्छा होती. ती पूर्ण झाली आहे. आणि मला असं वाटतं की ती अभिनेत्री जरा अंडररेटेड आहे. तिला मिळायला हवं तेवढं मिळालं नाही हे लोकांना वाटणं मला जास्त बरं वाटतं. या विपरीत दुसरं जे असतं ते हिला कशाला, ही काही टॅलेंट पण नाही, काय नाही, ओव्हर रेटेड आहे हे वाटण्यापेक्षा जर लोकांना मी अंडररेटेड वाटत असेल तर मला आवडतं ते काही हरकत नाही आहे तसं वाटणं. की गिरिजा, खरं सांगायचं ना तर तुझी मैत्रिणी सई, आम्ही तुला म्हणजे जवळजवळ एक 15-20 वर्ष मागे जाऊया. म्हणजे त्या टायमाच्या, म्हणजे म्हणतात ना की जर महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना तुम्ही विचारलं की बाबा तुला माहिती आहे की नाही माहीत नाही, पण विचारलं की बाबा कोण अभिनेत्री म्हणून येणाऱ्या काळात उदयाला वाटतील आणि ज्या इंटरेस्टिंग वाटतात आणि ज्यांना वाटतं की या व्हायला पाहिजे, तसं जो तारे जमीन पर मध्ये बघितलं होतं तेव्हापासून, तर सई आणि तू असं नेहमी वाटत राहिलं. पण नेहमी तू असं म्हणाली त्याप्रमाणे सईला एका वेगळ्या नजरेने आणि एका दृष्टिकोनातून बघितलं गेलं आणि तुझ्याकडे एक बघताना नेहमीच अरे हिला तिच्याकडे म्हणजे बायको मटेरियल ह्या पद्धतीने लोक त्या विषयाकडे हे करत होती, कळलं की नाही, तो विषय होता. आणि बायको अशा पद्धतीने ते होतं. सो आम्हाला असं वाटलं की, आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या अशा भूमिका वाटत होत्या की तिथे ती बऱ्यापैकी गिरिजा दिसली असती आणि झालं असतं. पण कुठल्या अशा भूमिका तुला वाटल्या? मला अशी एकही भूमिका आठवत नाहीये जी मी नाही केली आहे, पण जी बघून मला असं वाटलं की अरे यार ही मला करायला हवी होती. अशी मला खरंच एकही भूमिका आठवत नाहीये. पण त्याच विषयाला घेऊन मी बोलतो की तुला कुठली भूमिका करायची वाटते? नाही तेच ना, मला असा हा प्रश्न आधी पण विचारला गेला, पण तेव्हा पण मी हेच उत्तर दिलं होतं की जर 2 स्पेशल हे नाटक मी पाहिलं असतं ज्यात मी नसते, मी नुसती मी पाहायला गेले असते, तर माझा जळफळाट झाला असता. मला असं वाटलं असतं की ही भूमिका तर मलाच करायला हवी होती, तर ती भूमिका मी केली. ठकीची संवाद हे नाटक जर मी पाहिलं असतं तरी मला असं वाटलं असतं की हे मला का नाही करायला विचारलं कोणी. तसं मला दुसऱ्या कुठल्या चित्रपटाबद्दल आत्तापर्यंत वाटलं नाही आहे किंवा नाटकाबद्दल असं वाटलं नाही आहे की एखादं नाटक बघून मला असं वाटलं की मला का नाही घेतलं यार असं मला खरंच. आणि मी हे खूप प्रामाणिकपणे सांगते, काहीच त्याच्यात मोठेपणा नाही आहे किंवा इगोचा भाग नाही आहे. मला जेन्युइनली असं वाटतं की योग्य निवड झाली किंवा अयोग्य निवड झाली असंही कधी कधी वाटलं की ह्या रोलसाठी, पण म्हणून मी असं नाही वाटलं आहे, खरंच नाही वाटलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभिनय किंवा हे क्षेत्र हा माझ्या आयुष्यातला एक भाग आहे. मी अभिनेत्री आहे, पण मी फक्त अभिनेत्री नाही आहे. मी एक आई आहे, एक बायको आहे, एक मुलगी आहे, एक सून आहे, एक मैत्रीण आहे, आणि मी मुळात एक व्यक्ती आहे. म्हणजे या सगळ्या नात्यांच्या आधी मी गिरिजा म्हणून एक माझी आयडेंटिटी आहे जी फक्त एक अभिनेत्री एवढीच नाही आहे. मला इतर बऱ्याच गोष्टींमध्ये रस आहे. आणि काहीही न करणे, घरात बसून स्वयंपाक करणे किंवा तोही न करणे आणि नुसतं वाचन करणे किंवा काहीही न करणे, टी व्ही बघत बसणे, हेही मला महत्त्वाचं वाटतं. सततच कशातरी मागे धावणं हा माझा स्वभाव आधीपासूनच नव्हता आणि तो अजूनही फारसा नाही आहे. म्हणजे हातात आलेलं काम मी मेहनतीने करत नाही का, तर असं नाही आहे अजिबात. मी खूप मेहनत करते, मी खूप कष्ट करते, मी अजिबात एका ठिकाणी बसू शकत नाही. मी खूप चुळबुळी आणि अशी व्यक्ती आहे की मी सतत काहीतरी काम करत असते, सतत काहीतरी करत असते. मी खूप गोष्टी करते आणि मला हे सगळं करता येतं, कारण कमर्शियल सक्सेस हा माझा एकच मापदंड सगळ्याच्या मागचा नाही आहे. म्हणून मला वेगवेगळ्या भाषांमध्ये नाटकं करता येतात, म्हणून मला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करता येतात. मी आत्ता जे नाटकं करते त्यापैकी 2 नाटकं म्युझिकल आहेत ज्याच्यात मी क्लासिकल गाते. मी खूप लहान असताना क्लासिकल म्युझिकचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती, मग ते बंद केलं काही कारणास्तव, ते बंद झालं. मग शाळा, कॉलेज, परीक्षा, मी बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास केला. सो त्या दरम्यान मी काम खूप कमी केलं होतं आणि मग ते गाणं शिकणं राहत गेलं, ते राहतच गेलं. आणि 5 वर्षांपूर्वी मी पुन्हा एकदा माझ्या गुरूंना भेटले. मी त्यांना खूप लहान असताना भेटले होते. एका नाटकात ते लाईव्ह गायचे ध्रुपद आणि मी तानपुरा वाजवायचे. मी तेव्हा 15-16 वर्षाची होते. तेव्हा माझं खूप कौतुक वाटायचं की खूप लहान वयातली मुलगी आहे, छान तानपुरा वाजवते
आणि तर त्यांना माझं खूप कौतुक होतं. ते माझ्या नाटकांना यायचे, ते इंदोरला राहायचे, त्यामुळे इंदोरला आनंदने असे खूप प्रयोग होतात सगळ्या नाटकांचे. तर ते माझ्या प्रयोगांना यायचे, आवर्जून घरी बोलवायचे. माझे त्यांच्याशी खूप छान संबंध होते, पण मी त्यांच्याकडनं शिकत नव्हते. तर मी 2020मध्ये 19मध्ये इंदोरला गेले आणि मग त्यांनी मला विचारलं की तू का शिकत नाही आहेस. तर मी 19च्या लास्ट महिन्यापासून मी शिकायला सुरुवात केली. मग कोविडमुळे मी ऑनलाईन शिकत राहिले आणि मधून असं व्हायचं की तारखा नसायच्या, बिझी असायचे, काहीतरी काम असायचं, पण त्यांनी सोडलं नाही मला. मनोज सराफ म्हणून ज्यांच्याकडे मी सुरुवात केली शिकायला, ते त्यांच्या वेळा ॲडजस्ट करून माझा क्लास कसा बसा जमवायचे आणि खूप प्रेमाने त्यांनी मला धरून ठेवलं स्टुडंट म्हणून. आणि त्यामुळे मी आज गेली 5 वर्ष ध्रुपद शिकते. सो हाही माझ्या आयुष्याचा मोठा भाग आहे. आणि ते दर महिन्यात आता ते उज्जैनला राहतात, ते आणि त्यांची बायको सुलभा सराफ, हे दोघंही माझे गुरु आहेत. उत्तम ध्रुपद शिकवतात. डागर बंधू म्हणजे फरीदुद्दीन डागर, जिया मोहिउद्दीन डागर ह्यांचे ते स्टुडंट्स आहेत ध्रुपद केंद्रामधले. तर हे मी कसं करू शकेन जर मी खूप कमर्शियल काम करत असेल. म्हणून असंही म्हणणं नाही आहे माझं की मला इतक्या ऑफर्स येतात ना आणि मी नाही म्हणते, असं काही म्हणणं नाही आहे. पण माझ्या वाट्याला जे काम येतं त्यातलं मी निवडू शकते. मी काही गोष्टींना नाही म्हणू शकते, काही गोष्टींना मी हो म्हणू शकते. मी खूप जाहिराती केल्या. ते एक क्षेत्र आहे जे मला खूप मजेदार वाटायचं काम करायला. खूप छोटंसं कमिटमेंट असते आणि खूप छान लोक मिळतात. सगळ्यात मोठे डिरेक्टर्स, मग तुम्ही ते नितेश तिवारी म्हणा, शुजीत सरकार म्हणा, प्रदीप सरकार जे आता नाही आहेत पासून, ते म्हणजे तुम्ही म्हणाल ते मोठे फिल्मचे डिरेक्टर्स, ते सगळे जाहिराती बनवतात. कारण फक्त फिल्म्स बनवून काहीच होत नाही कोणाचं. 2, 3, 4 वर्षामध्ये एक फिल्म रिलीज होते, कसं चालणार घर. तर हे सगळे ॲड्स बनवतात. सगळ्यात मोठे DOPs म्हणजे तसद हुसैन, मोहनन, इतके मोठे डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, अविनाश अरुण आपला, इतक्या ॲड्स शूट करतात. इतक्या चांगल्या लोकांबरोबर काम करता येतं ॲड्स करताना. त्या ॲडमध्ये आपल्याला काय करता येतं तो वेगळा मुद्दा आहे, पण खूप इंटरेस्टिंग लोकांबरोबर काम करता येतं. सो मी खूप चांगल्या डिरेक्टर्सबरोबर, चांगल्या DOPs बरोबर काम केलं आहे. DOP म्हणजे सिनेमॅटोग्राफर. तर मला खूप मजा आली आहे ते करताना. मी आत्ता 5-6 नाटकं करते एका वेळेला. टेलिव्हिजन न करण्यामागचं हेच कारण आहे की मी हे सगळं नाही करू शकणार. मग माझा मुलगा आहे, तो आत्ता 12 वर्षाचा होईल आता. मला खूप महत्त्वाचं वाटतं की मी त्याच्याबरोबर वेळ काढावा. त्याच्या शाळेतल्या प्रत्येक मीटिंगला, त्याच्या प्रत्येक ॲन्युअल फंक्शनला, परफॉर्मन्सला मी असते. मी त्याच्यानुसार माझं शूटिंग वळवते, त्याच्यानुसार माझ्या कमिटमेंट्स मॅनेज करते. पण हे दिवस मला परत नाही मिळणार आहे त्याच्याबरोबर. तो आता 14, 15, 16 वर्षाचा होईल. हळूहळू आपोआपच मुलं आपापली होतात आणि त्यांचं एक वेगळं जग तयार होतं. पण ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला प्रत्येक दिवस मौल्यवान वाटतो. मी खूप बाहेर असते, मी दौऱ्यांवर असते, मी बरीचशी कामानिमित्त बाहेर असते. पण बाकीचा जो मला वेळ मिळतो तो मी कटाक्षाने घरी त्याच्याबरोबर काढते. किंवा त्याला काय आवडतं आहे, त्याला काय नाही आवडत आहे, सध्या त्याच्या आयुष्यात काय चालू आहे हे मला माहीत असतं. तो कोणातरी बरोबर वाढतोय, सुरक्षित आहे, 2 वेळचं खायला मिळतं आहे, बस झालं, असं नाही आहे. मी त्याच्यात खूप इंटरेस्ट घेते. हे शक्य होतं कारण मी काम एका लिमिटमध्ये ठेवते. मी आणि माझा नवरा एकत्र खूप फिल्म्स बघतो, खूप गोष्टींबद्दल डिस्कस करतो. त्यांनी एखादी नवीन स्टोरी डेव्हलप केली की तो मला ती ऐकवतो, त्याला माझा फीडबॅक आवडतो त्याच्यावरचा. आमचे काही विषय असतात ज्यांच्यावरती आम्ही गप्पा मारतो. आम्ही खूप लोकांना घरी इन्व्हाइट करतो, आम्ही सगळे एकत्र भेटतो. सो हे सगळं मला महत्त्वाचं वाटतं. आणि हे आयुष्य नसेल तर काय उपयोग काम करण्याचा. आणि उत्तम काम नसेल तर मग बाकी सगळ्यात पण रस नाही. तर ते थोडंसं असं बॅलन्सिंग ॲक्ट ती असते. सईने म्हणा किंवा प्रियाने वेगळे निर्णय घेतले आपल्या करिअर संदर्भात आणि ते त्यांच्यासाठी अगदी योग्य आहेत. कितीतरी माझ्या सगळ्या अभिनेत्री मैत्रिणी आहेत ज्यांनी उत्तम करिअर्स डेव्हलप केली आहेत, उत्तम घर सांभाळतात. आणि नाही सांभाळलं तरी ती काही अपेक्षा असावी बायकांकडनं असं काही माझं म्हणणं नाही आहे. पण प्रिया गणपतीचे जे 10 दिवस असतात ते उत्तम आदरातिथ्य करते सगळ्यांचं, खायला घालते, उकडीचे मोदक करते आणि खूप प्रेमाने ती आवर्जून लोकांना बोलवते. मी पण तिच्याकडे गेले जेवायला, सुंदर स्वयंपाक करते आणि ते 10 दिवस ती काहीही काम घेत नाही. हा तिचा निर्णय आहे, तिचं आयुष्य जगण्यामागचं. त्याच दिवसांमध्ये तिला एखादं असं प्रोजेक्ट आलं की जे बस आता म्हणजे ह्यांनी
काहीतरी वेगळीच कलाटणी मिळेल तर ती कदाचित नाही स्वीकारणार ते. कारण तो बॅलन्स आपण ठरवतो ना की हे माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि हे माझ्यासाठी किती महत्त्वाचं नाही आहे, किंवा हे त्याच्या स्थानावर असावं आणि हे आपल्या जागी असावं. तर मला वाटतं एक काहीतरी पीक यावा करिअरला आणि मग प्लॅटो व्हावं, त्यापेक्षा एक 3, 4, 6 दशकं चालणारं करिअर असावं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. माझी एक आयकॉनिक फिल्म किंवा एक रोल किंवा त्याच्या पुढे मागे असं एक वेड झाल्यासारखं असं प्रत्येक अभिनेत्रीचं होतं. अचानक एक नाव सतत यायला लागतं, मग सगळ्या सिरीजमध्ये ती दिसायला लागते आणि सगळ्या फिल्म्समध्ये, आणि मग तो फ्लेवर ऑफ द मंथ असल्यासारखा तो जातो आणि मग ते आईस्क्रीम लोक विसरून जातात असं होतं. तर तसं न होता सातत्याने इतकी वर्ष मी चांगलं काहीतरी करत राहिले आहे हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं की मी अजून खूप काही देऊ शकते ह्या क्षेत्राला. ते क्षेत्रही माझ्याकडून ते काढून घेईलच. जे आपल्या नशिबात असतं, जे आपल्याला वाटायला येणार असतं ते येतंच. ते एखादीच्या आयुष्यात एका दशकात भरभरून येऊन जातं आणि एखादीच्या आयुष्यात ते हळूहळू येतं. तर तो प्रत्येकाच्या प्रवासाचा मुद्दा आहे. त्याचं काय ते जे नशीब घेऊन आले आहेत त्याचा मुद्दा आहे. आपण जे चॉईसेस करतो त्याचा मुद्दा आहे. माझ्यासाठी माझं घर, माझा मुलगा, त्याच्याबरोबर मी स्पेंड केलेला वेळ, सगळ्या सणांना जवळपास मी माझ्या सासरी जाते, मला ते महत्त्वाचं वाटतं. माझ्या 90 वर्षाच्या म्हणजे ऑलमोस्ट 94 वर्षाच्या आजी सासूबाई आहेत. मला असं वाटतं की आता खरं अगदी म्हणजे गॉड गिव्ह हर ग्रेट हेल्थ, पण अशा किती सणांबरोबर आम्ही एकत्र साजरे करू शकणार आहोत. अजून एक गुढीपाडवा त्यांच्याबरोबर साजरा करावा, अजून एक दिवाळी त्यांच्याबरोबर साजरी करावी. माझे दोन्ही आजी आजोबा मी मागच्या काही वर्षात गमावले. तर मला असं वाटतं की अजून एकदा मी आजीला भेटून आले असते. अजूनही तिच्या वाढदिवसाला असं मला वाटतं की हे तिला आवडायचं तर मी हे तिला आत्ता करून दिलं असतं. मी खूप वेळ त्यांच्याबरोबर घालवला, पण माझ्यासाठी हे सगळं महत्त्वाचं आहे. मी कितीही कामात असले, काहीही असले तरी मी आजी आजोबांकडे आवर्जून जायचे, एकदा वरण भात खाऊन यायचे. त्यांना बरं वाटायचं. मी ज्या ज्या शहरांमध्ये माझी घरं आहेत, माझे नातेवाईक आहेत, तिथे गेले की मी आवर्जून त्यांच्या घरी जाते. खूप क्वचित असं होतं की मी फक्त कामापुरती गेले आणि निघून आले. नागपूरला माझे मामा मामी राहतात, तर मी असं एकदाही झालं नाही की मी नागपुरात गेले आणि मी घरी गेले नाही आहे किंवा मी माझ्या भावंडांना भेटले नाही. तर माझ्यासाठी हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. तर हे करायला वेळ काढावा लागतो, असावा लागतो, आणि म्हणून कामं तशी निवडावी लागतात. तर मी खूप कटाक्षाने आणि आपण असा एक दृष्टिकोन ठरवला ना की आपल्याला हे असं हवं आहे की आपोआप आपल्याला तसंच काम मॅनिफेस्ट होतं. तर माझ्यासाठी वर्क लाईफ बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी माझी लोकं महत्त्वाची आहेत, माझा मुलगा महत्त्वाचा आहे, माझा नवरा महत्त्वाचा आहे, आई महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यांना असावं असं मला नेहमी वाटलं की तू जाणीवपूर्वक ग्लॅमरस भूमिका मिळाल्या असत्या तुला, किंवा त्या मिळायला हव्या होत्या असं वाटलं आम्हाला सुरुवातीला. नंतर ते जसं तू म्हटल्याप्रमाणे की हळूहळू ग्लॅमरस भूमिका म्हणजे जर एक म्हणजे कोणतरी हिरोईनच आहे आणि अशा काही गोष्टी मिळाल्या नाहीत ज्या हव्या होत्या असं आम्हाला नेहमी वाटत होतं. म्हणून काय माहित अजूनही मिळतील पण आता वेळ आता ते होऊ शकतं. तेच म्हटलं आता ग्लॅमर त्या ग्लॅमरमध्ये राहिलं नाहीये, कशातही ग्लॅमर लोकांना वाटू शकतं. आणि त्यामुळे म्हणजे जेव्हा सुष्मिता सेननी ती मेहुनामधली भूमिका केली होती तेव्हा ती नव्हती त्या फिल्ममधली यंग हिरोईन. ती यंग हिरोईन अमृता होती. पण ग्लॅमर कोणाचं आठवतं? तिचं आठवतं. ती मोठ्या हिरो बरोबर पेड मोठी मुलगी होती त्यातली, म्हणजे मोठी हिरोईन होती त्यातली. तर मला नाही वाटत असं काही त्याचे काही साचे किंवा ठोकताळे आहेत. ते आता डिपेंड्स. एखादी ग्लॅमरस भूमिका आली माझ्या वाट्याला तर करी नाही किंवा नाही पण करणार, मला माहीत नाही. मला असं कार्डबोर्ड कटआउट सारख्या भूमिका असतात ना, ही ग्लॅमरस, ही सोजवळ, ही बायको, ही NGO वर्कर, तर मला त्याचा जरा कंटाळा येतो. मला असं वाटतं की माणूस खूप लिमिटलेस असतो. एखादी व्यक्तिरेखा ही तितकीच कॉम्प्लेक्स असावी. म्हणजे ती फक्त ग्लॅमरस किंवा फक्त उलट बरं आहे मला ग्लॅमरस भूमिका नाही मिळालं, त्याचा एक टाईपकास्ट झाला असता मी त्याच भूमिका करत बसले असते. तसं मला खूप सईबद्दल वाटायचं की जोपर्यंत तिने धुरळा म्हणा किंवा पोस्टकार्ड नावाची एक फिल्म केली होती, तिने या फिल्म जोपर्यंत केल्या नाही तोपर्यंत लोकांना असं वाटायचंच नाही की ही करू शकेल. तोपर्यंत त्या नो एंट्रीमध्येच अडकली होती. पण हे खरं नाहीये. सई एक खूप चांगली अभिनेत्री आहे आणि तिने खूप चांगल्या सिरियस भूमिका केल्या आहेत. पण हे येतं ना, आपण जसं समीर चौगुलेबद्दल बोललो, विनोदी म्हणजे विनोदी. आता नम्रताला सिरियस भूमिका कोण देणार आहे पुढची काही वर्ष?
सगळे तिला कॉमिक भूमिका देणार, पण नम्रता खूप चांगली अभिनेत्री आहे आणि ती खूप चांगलं काम करू शकेल जर तिला एखादी सेन्सिटिव्ह किंवा सिरियस भूमिका दिली तर. ॲक्टर असतो, ते कॉमेडी चांगलं करतात म्हणजे त्यांना फक्त कॉमेडी करता येतं का, तर तसं नाही आहे. हे थोडंसं परसेप्शनमुळे पण होतं. काही लोकांना आता जॉनी लिव्हरला सिरियस भूमिकेत बघण्याची सवयच नाही, त्यामुळे त्याला कधी मिळालीच नाही, किंवा एखाद 2 चित्रपट असतील तिथे त्यांनी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आहे, पण लोक पचवूच शकत नाहीत. तसं व्हायला नको, असा एका साच्यात एका व्यक्तीला बसवायला नको, अशी माझी खूप इच्छा आहे. पण आता ते सगळं रसायन बसायला पाहिजे, म्हणजे मग ते जुळून येतं. गिरिजा, तू खूप एक्सप्रेसिव्ह आहेस आणि प्रत्येक गोष्ट आपली मतं मांडतेस, पण मौन तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि माणसाने मौनात राहायला हवं का, आणि ते किती ताकद देतं, आणि भूमिकेसाठी ती गोष्ट महत्त्वाची असते का? मी ना विपश्यना करायला गेले होते, तेव्हा मी 10 दिवस अर्थातच पूर्ण मौन पाळलं होतं. बाहेर आल्यानंतर मी जेव्हा पहिल्यांदा फोनवर घरी फोन केला आणि मी घरी बोलायला लागले, मला 5-5 वाक्याला धाप लागत होती. 5 वाक्य सलग बोलले की मला एक असा श्वास घ्यावा लागायचा. त्या 10 दिवसांमध्ये आणि त्याच्यानंतरच्या एका दिवसात जेव्हा मी बोलले, त्यात मला लक्षात आलं, बोलण्यात आपण इतकी एनर्जी वाया घालवतो. आपण जरा कमी बोललो ना तर आपण 4 गोष्टी अजून करू शकू. आपण खूप बोलतो, बोलण्यात आपण खूप शक्ती वाया घालवतो. तर त्या 10 दिवसात मला असं जेन्युइनली वाटलं की जरा बोलणं कमी केलं पाहिजे आयुष्यात. तर मी ओव्हरऑल सतत खूप बोलत नाही. मी इंटरव्ह्यूजमध्ये बोलते, मी पब्लिक मध्ये जिथे रिक्वायर्ड असतं की मी बोलावं तिथे मी बोलते. अदरवाईज मी असं खूप प्रचंड बोलकी व्यक्ती सतत सगळीकडे नाही आहे. ओळखीच्या लोकांबरोबर अर्थातच, पण मला नाही वाटत मी बडबडी म्हणून क्लासिफाय मला केलं जाऊ शकतं. मौन हे सगळ्यांनाच सोपं जात नाही. मौन कठीण असतं. मौन फक्त आपल्याला एक्सप्रेस करता येत नाही म्हणून कठीण नसतं, तर मौन यासाठी कठीण असतं की तुम्ही मौनात फक्त स्वतःच्या विचारांबरोबर असता. तुम्ही जर ठरवलं की काहीच बाहेर पडू द्यायचं नाही तोंडावाटे, तर ते सगळं आत फिरत राहतं. आणि आपल्याला ना एकटेपणाची, स्वतःच्याच विचारात रेंगाळण्याची कोणी सवय होऊ देत नाही आपल्या घरांमध्ये. सतत आपल्या भारतीय कुटुंब पद्धतीत एकटी बसू नको, अंधारात बसू नको, सगळ्यांबरोबर ये, जेवायला ये, एकत्र बस, एकत्र राहा, लोकांमध्ये राहा, हे चांगल्याच हेतूने सांगितलं जातं, एकटेपणा वाटू नये म्हणून. पण मला वाटतं प्रत्येकाला आणि विशेषतः बायकांना एकटेपणा काय असतो आणि त्याच्याबरोबर कसं कम्फर्टेबल होता येतं ह्याची सवय लावली पाहिजे. म्हणजे तुम्ही एकटे राहा असं माझं म्हणणं नाही आहे, पण कधीतरी तुम्हाला जर थोडा वेळ स्वतःसाठी काढावा लागला किंवा तुम्ही कुठेतरी एकटे असलात तर खूप डिस्टर्बिंग आणि अनकम्फर्टेबल वाटायला लागतं आपल्याला आपल्याच विचारांबरोबर. ते पटापटा बोलून टाकलं ना की सोपं होतं. तर विपश्यना करत असताना हे पण मला प्रकर्षाने जाणवलं की आपल्याला आपल्या विचारांबरोबर कम्फर्टेबल होऊ दिलं जात नाही फारसं. तर ते तसं व्हायला पाहिजे. तुम्हाला तुमचे विचार आतमध्ये रेंगाळत आहेत, तेच सगळं आठवतं आहे. आणि असं म्हटलं नाही आता बोलायचं नाही आहे की नेमकं सगळं असं काय आठवायला लागतं ना की ज्याचा त्रासच होतो. शांतपणे मेडिटेट करून बसायचे म्हटले की डोकं फिरायलाच लागतं आपलं, अशीच टेंडन्सी असते माणसाची. तर त्या मौनात राहणे याची सवय करून घेणं महत्त्वाचं असतं. कारण सततच सगळ्या गोष्टी बाहेर टाकून द्यायच्या ह्यानी मला माहीत नाही कितपत मदत होते, पण काही गोष्टी आत ठेवल्याने हळूहळू त्याची इंटेन्सिटी वाढते किंवा कमी पण होते. म्हणजे काही गोष्टींचा आपल्याला जर खूप राग आला असेल आणि खूप त्याच्याबद्दल बोलून टाकावं असं वाटत असेल तर 10 मिनटं आपण शांत राहिलो ना की लगेच असं वाटायला लागतं की खरं तर बोलायला हवं आहे का एवढं सगळं. खूप कॉन्फ्लिक्ट्स कमी होऊ शकतात. किंवा असंही होऊ शकतं की जिथे आपल्याला नाही बोलता येते, शांतपणे काही न बोलता 10 मिनटं त्याचा विचार केल्यानंतर आपल्याला शब्द सापडतात ते प्रॉपरली व्यक्त व्हायचे. तर कान उघडे आणि तोंड बंद हे जरा त्याचं प्रमाण हळूहळू वाढवत जावं आपल्या आयुष्यात, त्यांनी फायदाच होतो असं मला वाटतं. ग्रेट. आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येतो. मुळात तू अभिनेत्री आहेस आणि खूप साऱ्या मीडियममध्ये काम करते, लोकांना माहिती आहे, पण तू एक चांगली गायिका आहेस. आणि हृदय वसंत फुलताना हे गाणं तुला त्या टायमाला तरी चुकीच्या वेळी ते होतं आणि त्यामुळे ते नकोसं वाटत होतं. पण आजच्या ह्या मुलाखतीला घेऊन तुला
कुठलं गाणं असं वाटतं की जे गाणं एक गायला हवं आणि ते गाणं इंटरेस्टिंग असेल किंवा तुला आजच्या दिवसभराच्या किंवा मागच्या महिनाभराच्या एकंदरीत सगळ्या तुझ्या डोक्यातल्या मानसिक स्थितीला घेऊन कुठलं गाणं तुला असं वाटतं की यार हे गाणं आपण गुणगुणू शकतो, तुझ्याकडनं गाणं ऐकणं हे आम्हाला गाण्याची फरमाईश अशी केली. बर काय बरं म्हणावं, एकदा गाणं म्हटलं की काही सुचत नाही गाणं म्हणायला. कारण तुझं गाणं आम्ही त्या झीच्या कार्यक्रमामध्ये आय थिंक पारितोषिक मिळालं ना पहिलंच. तुम्ही नाही स्वानंदीला मिळालं. आम्ही फायनल मध्ये होतो सगळे. हां बरोबर. बापरे काय बरं म्हणावं. सुंदर व्यक्तिमत्व जे गाणं बोलतं ते अधिक सुंदर दिसतं असं आपण म्हणतो ना की तसं. त्यानंतर त्यामुळे आपलं गाणाऱ्याचं तोंड बघून असं म्हणतात, गाताना वेगवेगळी तोंड होतात, त्यामुळे असं वाटतं की सुंदर व्यक्ती पण विचित्र दिसायला लागते. मी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या नवीन म्युझिकलचे खूप प्रयोग केले. चांदनी राते असं त्याचं नाव आहे. एक दादरा आहे जो ज्याचे खूप व्हर्जन्स आहेत, ते खूप लोकांनी गायलेत, पण मी किशोरीताईंनी गायलेलं व्हर्जन ऐकून ते फॉलो केलं आहे. मराठी शब्द नाही आहेत, ट्रेडिशनल हिंदी कॉम्पोजिशन आहे, पण किशोरीताईंचं व्हर्जन मी म्हणते, तर मी ते त्या प्रयोगात म्हणते. ते पहिलंच गाणं आहे माझ्या प्रयोगातलं, ते मी म्हणू शकते, कारण गेल्या काही दिवसांमध्ये ते सतत माझ्या तोंडात आहे, कारण मी ते प्रयोगासाठी म्हणून रिहर्स करते. तुम बिन मोरे विदेसी पे हरवा कैसे कटे बरसात रे, तुम बिन मोरे विदेसी पे हरवा कैसे कटे बरसात, बादल गरजे बिजुली चमके और अंधेरिया डराए, हाय रे सोनी टकरिया पे धड़के करे जवा, जिया मोरा निक सो ही जात रे, तुम बिन मोरे विदेसी पे हरवा कैसे कटे बरसात, कैसे कटे बरसात. क्या बात है, व्हेरी नाईस, सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. म्हणजे कार्यक्रमाची शेवट अशा सुंदर गाण्याने होणं खरंच इसाबनिधीचं म्हणजे खरंच भाग्य आहे. कारण की गिरिजा मुळात आजच्या पूर्ण ह्या 1-1.5 तासाच्या आणि 2 तासाच्या जवळजवळ आपण ह्या मुलाखतीत तुझ्याकडनं खूप वर्षापासून आम्हाला 4-5 गोष्टी सारख्या जाणवत होत्या की आम्ही काही गोष्टी जेव्हा आम्हाला सायकॉलॉजिकल आपण एखाद्या माणसाचं हे केलेलं असतं की अंदाज लावलेला असतो की साधारण असं असेल का, तर आम्हाला नेहमी वाटतं. आणि जेवढे आम्हाला इतकं तर माहिती आहे की मागच्या 25-30 वर्षाच्या काळामध्ये ही माणसं खूप वाचली आहेत की भले आम्ही इंडस्ट्रीच्या खूप जवळ राहिलो आहोत, आम्हाला कलाकार म्हणून काही आम्ही मुलं बोलवतानाच असे कलाकार प्रयत्न करतो की ज्यांच्यात मुळातच टॅलेंट आहे आणि ज्यांनी एक माणूस म्हणून ती व्यक्तिमत्व त्यांचे डोळे खरे बोलतात, त्यांच्या जगण्यामध्ये एक त्यांच्या जगण्यामुळे इतरांना एक मोटिवेशन मिळतं. इवन गिरिजा तुझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला माहीत नाही की इंडस्ट्री कशी आहे. म्हणजे खूप वेळेला मी ऐकलं इंडस्ट्री खोटी आहे रे, इंडस्ट्रीमध्ये खरं नाही आहे, इंडस्ट्रीमध्ये तोंडावर आहे समथिंग. पण जेव्हा आम्ही तुला अप्रोच झालो, त्याच्यानंतर तुझा रिप्लाय असेल, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीला एक प्रोसेसने जाणारी गोष्ट असेल, जी एक व्यक्ती म्हणून जो आम्हाला नेहमी भावला.
कारण की खूप अनप्रोफेशनल वाटतं खूप वेळेला. काही खूप लोकांचं असं म्हणणं असतं की खूप अनप्रोफेशनल अनऑर्गनाइज इंडस्ट्री आहे ही. पण त्याच्यामध्ये तुझ्यासारखे असे कलाकार जेव्हा खूप प्रोफेशनली वागतात आणि प्रामाणिकपणे वागतात, खरे वागतात, तेव्हा आम्हाला खरंच बरं वाटतं की कारण की आम्हाला आठवण येते जुन्या कलाकारांची तुम्हाला बघितल्यानंतर. कारण की खूप जेव्हा निळू फुले बघतो आपण, लागू बघतो, विक्रम गोखले बघतो किंवा जेवढ्या अभिनेत्री म्हणजे वंदना गुप्तेंपासून सगळ्याच अभिनेत्री किंवा ज्या उषा नाडकर्णी ज्या खऱ्या आहेत आणि ज्या ॲक्च्युअल आहेत त्यामध्ये भावल्या म्हणून ते 50-60 वर्ष 80 एवढी वर्ष कामं करत राहिल्या. आणि तुझ्याकडे बघून आम्हाला नेहमी वाटतं की हल्ली एक अभिनेत्रीचा पॅटर्न दिसतो की बाबा हां असं रील टाकली की ते तू एक वेगळीच दिसतेस नेहमी. मी मगासपासून 1.5 तास तेच काढायचा प्रयत्न करत होतो की त्या सिम्प्लिसिटीमध्येच खूप सुंदरता आहे आणि ती सुंदर आहे हे खूप कमी अभिनेत्रींना माहिती आहे. त्यांना कळत नाही असं आम्हाला नेहमी वाटतं की तुमच्या अभिनय आणि तुमच्या डोळ्यामध्ये ती गोष्ट दिसते त्यासाठी खूप हाववारे आणि हातवारे करायची गरज नाही किंवा खूप काही दाखवायची गरज नसते. नॉर्मल सिम्प्लिसिटीमध्ये असतं. हेच आम्हाला जाणून घ्यायचं होतं एवढ्या ह्या पूर्ण छापाघाटामध्ये. छापाघाटा कार्यक्रमात तीच गोष्ट असते की एका कलाकाराची दुसरी बाजू आणि ती आम्हाला पाहायला, ऐकायला आणि बघायला मिळाली. आणि खरंच खऱ्या अर्थाने आमचं खूप वर्षाचं स्वप्न होतं. 4-5 वर्षापासून आमचा विचार चालू होता तुला बोलवावं, पण तुझे एवढे पॉडकास्ट होतं ते आणि म्हटलं यार ह्या निमित्ताने 27 मार्च आजचा दिवस आहे आणि रंगभूमीला खऱ्या अर्थाने तू 6 नाटकं आता करतेस आणि हे लोकांना माहीत असायला हवं. हे खूप महत्त्वाचं आहे कारण की तुला जाहिरातींमध्ये बघताय, जाहिरातींबद्दल खूप प्रश्न विचारतात, सिनेमांमध्ये पूर्वीपासून बघितले, पण नाटकं आणि गिरिजा किती जवळचं नातं आहे हे खूप कमी लोकांना कधी कधी माहीत असतं की ज्यांना माहिती आहे त्यांना माहीत नाही की ती कशा पद्धतीने ती फ्लो करते. तर थँक्स अ लॉट गिरिजा. आणि तू इथे इसाब निधीच्या कार्यक्रमाला आलीस आणि आम्हाला एवढा वेळ दिलास तुझा त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि मनापासून खूप थँक्स. थँक्यू रोहन. मला खूप आवडलं. खूप छान गप्पा झाल्या असं मला वाटलं. आणि मुलाखतींच्या माध्यमातून ना आता एक साधारण एखादी व्यक्ती कसं बोलते किंवा काय तिची मतं आहेत हे लोकांना आता जास्त कळायला लागलं आहे. कारण खूप पॉडकास्ट आणि खूप तर भीती एवढीच असते की त्याचा कंटाळा येऊ नये. कारण मी तुला म्हणाले तसं मागच्या काही मुलाखतींवरती अशा कमेंट्स पण आल्या आहेत की गप्पाता किती ज्ञान देणार. तर काय आता चांगल्या वाईट गोष्टी सगळेच बोलणार. पण मला महत्त्वाचं खूप वाटतं की आपल्या भूमिका अजरामर व्हाव्यात आणि लक्षात ठेवाव्यात लोकांनी. त्याबरोबरच आपण एक चांगली व्यक्ती होतो हे लोकांच्या लक्षात राहिलेलं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. म्हणजे काही वर्षांनंतर जेव्हा तू कधी कोणाला हे सांगशील की मी एकदा गिरिजाचा इंटरव्ह्यू घेतला होता तर ती एक खूप चांगली मुलगी आहे हे जर तू त्यात जोडलंस तर मला वाटतं ते मोठं यश आहे माझ्यासाठी. आणि चांगलं काम आणि चांगल्या भूमिका होत राहतीलच, पण माणूस म्हणून आपण चांगलं टिकून राहावं हे महत्त्वाचं वाटतं. कारण ते सोपं नाही आहे. आणि सगळ्याच इंडस्ट्रीजमध्ये थोडा खोटेपणा असतो, थोडं तोंडदेखलं काम असतं. त्यात तुम्ही ऑथेंटिक राहणं हे जास्त कठीण आहे. तर आणि ते म्हणजे त्याची शिक्षा जास्त मिळते खरं तर बऱ्याचदा. पण मला वाटतं ते महत्त्वाचं आहे. कारण नाहीतर काय उपयोग आहे या सगळ्याचा. आपण फायनली सगळी माणसं आहोत. तर थँक्यू फॉर सेईंग दिस अबाउट मी. आणि आय होप लोकांना ही मुलाखत आवडेल. नक्की. तर आज आपण भेटलो अभिनेत्री गिरिजा ओक हिला आणि तिने पूर्ण 1.5 तासामध्ये ती कशी आहे, तिचा स्वभाव कळला, ती व्यक्ती म्हणून कशी आहे, कुठली भूमिका निवडताना कुठला विचार असतो, अशा अनेक पैलू, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, कुठलीही मुलगी म्हटली की ती आई असते, ती एक बहीण असते, कोणाची तरी बायको असते, खूप साऱ्या गोष्टी असतात आणि हे कसं समतोल ठेवून गोष्टी करायला हव्यात याही आम्हाला बघायला, ऐकायला आणि पाहायला मिळाल्या. तर नक्की हिसाबनीती बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन अशा विचारी लोकांना भेटणं हे खूप सध्याच्या काळात गरजेचं आहे. कारण की इतक्या सगळ्या भावगर्दीमध्ये खरं आणि जे महत्त्वाचं आणि सत्य आहे ते लोकांसमोर सांगणं हे खूप भिडस्त आणि मोठ्या माणसाचं लक्षण असतं. आणि अशी व्यक्तिमत्व जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा कळतं की खऱ्या अर्थाने अजूनही जीवन जगण्यासाठी खरं बोलावं लागतं किंवा त्या माणसांबरोबर राहावं लागतं.
तर गिरिजाला आपल्याला आज ह्या पूर्ण पॉडकास्टमध्ये पाहायला, ऐकायला आणि बघायला मिळेल. तर नक्की तुम्ही छापागटा बघा, इसाबनीती बघा आणि पुढच्या वेळेस नवीन एखाद्या विचारी माणसाबरोबर नक्की भेटू. तोपर्यंत गुड बाय. धन्यवाद.